ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 3 आणि 140 क्रमांकाच्या ओळीला थांबलो होतो. पुन्हा एक 5-6 पावलं पाठीमागे जाऊया. पुन्हा 3 नंबरचा श्लोक वाचतो. त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं जे कर्म करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. आणि जी कर्म कोणतं आहे की आपण जे कामना ठेवून कर्म करतो ते नाही करायचं. आणि ते वैराग्य संपन्न जे आहेत, ज्यांना विवेक निर्माण झालेला आहे, मुमुक्षुत्व निर्माण झालेले आहे, ती लोक ते बरोबर टाकतात. परंतु सगळंच कर्म टाकणं बरोबर नाही. श्लोक क्रमांक 3 वाचतोय. काही विद्वान दोषांनी युक्त असलेले टाकावे असे म्हणतात आणि काही दुसरे काही पंडित यज्ञ दान व तप एतद्रूप कर्म त्याज्य नाही असे म्हणतात. बघा, जे टाकावं ते नाही करायचं आणि जे करायचे ते करायलाच पाहिजे. प्रत्येकास तर फलाभिषा सोडवत नाही म्हणून कर्म बंधनच आहे असे ते लोक म्हणतात. बघा, कर्म ज्याप्रमाणे एखादा मनुष्य काय सांगतात, कर्म करायचं आपल्याला, पण त्या कर्माची काय धरायची नाही, फलासक्ती नाही धरायची, तर आपण सुटलं जाणार. त्याला मोक्ष म्हणतात, मुक्ती म्हणतात. ते केव्हा मिळते, फळ करायचं. कर्म अर्जुन काय म्हणतो, मी लढाई करणार नाही, लढाई केल्यानंतर मला पाप लागेल, पुण्य लागेल. पण तू ते कर्म तुझ्याकडे घेऊ नको ना. किती वाक्य सोपं आहे बघा. आगा कर्मे जे उरावे ती सुखदुःखाते फळावे. मी कर्म केलं आणि त्या कर्माचं जर मी कर्तृत्व घेतलं तर सुखदुःख फळावं लागणार, भोगावाच लागणार आहे. पण ते उगानेलीचं माझं कर्म बघा, पुढे लगेच युक्ती सांगून टाकली. तेव्हाच पुसले मरणजन्म. जे कर्म आहे, जे मला गुंतवायला कारण आहे, त्याला पेटून दिलं, त्याचा मी काही माझ्याशी काडी मात्र संबंध नाही असं समजलं, तेव्हाच उगानिले कर्म, तेव्हाच पुसले जन्म मरण, तेव्हाच पुसले मरण जन्म आणि मरणासवे श्रम वरचिलेही गेला. म्हणजे सहजासहजी ते निघून गेला, आपल्याला चिटकू शकत नाही. पण काहींना अभिलाषा सोडवत नाही, त्यापेक्षा म्हणतात ते कर्मच नको करायला. म्हणजे वा रे वा, कर्म करायचं आणि फळाची अभिलाषा नको धरू. असं कसं, असं कर्म केलं म्हणजे आम्ही फळाची अभिलाषा धरणारच आहे नाही. मग ते म्हणतात आम्हाला ती अभिलाषा धरवत टाकता नाही यायची ना, त्यापेक्षा आम्ही काय करतो, कर्मच टाकून देतो. बघा, असे लोक कित्येकाच तर फल अभिषाला सोडवत नाही म्हणून कर्म बंधनच आहे असे लोक म्हणतात. आणि इथे सांगायचं त्यांनी, जसं तो लोखंडाचा जो आरसा साफ करायचा त्याच्यासाठी चुना ठेवायला सांगितलं आहे, किंवा सोनं शुद्ध करायचं म्हणजे ते उष्णतेत टाकलंच पाहिजे अग्नीत. कशासाठी, की जे कर्मच कर्माला खतम करू शकतं. म्हणून तुम्ही कर्म वाट्याला आलेली ती करायची, पण ती अशी कर्म करायची, अशी हाताळायची का त्या कर्माने त्याच्यानंतर होणारी सगळी कर्म संपून जाईल. म्हणजे आपण त्या दिवशी नेरूळला गेलो होतो तेव्हा एका ताईने प्रश्न विचारला होता, मद्रासी ताई होती. ती म्हटली, हे जन्म मरण असंच राहणार का आपल्या पाठीमागे? मग मागचं संचित कर्म बॅलन्स आहे, आता जे कर्म करतोय प्रारब्ध त्याच्यातूनही पुन्हा निर्माण होते क्रियामानातून परत, मग हे चालूच राहणार का? म्हटलं हा चालूच राहणार. मी संपणार कधी? आता या मोडला आले म्हणजे किती महत्त्वाचं आहे, ज्या वेळेला तुम्ही नाम साधना करणार तेव्हा संपणार. पण कर्म टाकून कर्म संपत नाही, कर्म करून आणि ते भोगताना त्याचा कोणत्याही मनावर आपल्या परिणाम न होणे, त्या निष्काम भावनेने. म्हणून म्हणतात एखादा मनुष्य आपण स्वतः नग्न असून त्यास नग्न म्हटले वा जग हसले तर त्या जगाला भांडखोर असे म्हणतो. आता यांनी कपडेच नाही घातले, मग लोक जर हसली तर तो म्हणतो ही लोक कशी आहेत. नाही, तुझं तसं ते कर्म. किंवा बघा, आता हा एक दृष्टांत. दुसरा, किंवा धनंजय जीवेच्या पूर्ण अधीन झालेला रोगी पाहिजे ते खातो आणि पचले नाही म्हणजे अन्नाच दोष देतो. अन्नात बरोबर नाही हो, फरक आहे जरा, अपचन झालं. पण तुला डॉक्टरनी सांगितलंय कमी खायचं, पण तू तुझ्या मर्यादेपेक्षा जास्त खातो आणि मग पचले नाही, मग उलटी झाली का कोणाला दोष देतो? तो माणूस याच्याकडे कपडे नाही लोकांना दोष देतो. याला अन्न जास्त खायला सांगितलं. जीवेला पूर्ण अधीन झालेला रोगी, त्याला ते आवरत नाही जीव आणि खातो आभार गभार आणि मग त्याला त्रास होतो. आणि तो दोष कोणाला देतोय? अन्नाला देतो. मग ते अन्न दोषदायक आहे का? जेवढं गरजेचं तेवढं खाल्लं असतं ते, परंतु एक्स्ट्रा म्हणून. किंवा कुष्ठरोगी मुख्य आपल्या शरीरावर न रुजता त्यावर बसणाऱ्या माशांवर रागवतो. आता माशांचा राग करायची काय कारण आहे त्याला? जर बरंच करायचं असेल तर त्याला काय करायला पाहिजे बरं? आपल्या जखमा बऱ्या केल्या पाहिजे. जखमा बऱ्या होत नाहीत आणि त्या जखमेवर माशा बसल्यात, ते त्यांचा राग करतो. त्या माशा कशामुळे आलेल्या आहेत? त्या जखमेवर. त्याप्रमाणे मग आता हे तुम्ही जन्माला आपल्याला का आलेलो आहे? आपण कर्म आहे म्हणून आलेलो आहे. मग ते कर्म आले घेऊन ना, शरीर हे पूर्ण कर्म आहे आपलं. आणि आता त्याला अँगलनं धरून हे म्हणले तसं कर्मच ब्रह्म आहे. परत आता दुसऱ्या अँगलनी ज्ञानाने गेलो तर शरीर काय आहे?
ब्रह्मरूप आहे. मग कर्म राहिलं का? मग हे कोणासाठी? अज्ञानी माणसासाठी शरीर कर्म आहे आणि ज्ञानी माणसासाठी काय? शरीर 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 निधान, नरदेह निधान लागले हाती. निधान म्हणजे खनिज द्रव्य आहे, उत्तम गोष्ट भेटलेली त्याच्यासाठी. अशा प्रकारे ते म्हणतात. किंवा तो माशांवर रागवतो त्याप्रमाणे. आता सिद्धांत त्याप्रमाणे आला का? काय आला? सिद्धांत आला. त्याप्रमाणे जे कर्मफलाची आशा, त्यागाविषयी आसक्त आहेत. कर्म करायची पण कर्माच्या फळाची अपेक्षा नाही करायची, पण अपेक्षा करतातच म्हणजे ते आसक्त आहेत. त्यांना सांगितलेला बोध रुजू शकत नाही. ते त्या कर्माविषयी त्याप्रमाणे जे कर्मफलाची आशा, त्यागाविषयी आसक्त आहे. कर्म करायचं आणि कर्माचे फळाचं नको नको राहू द्या. बरं तुम्ही राहू दे म्हटले तर राहणार आहे का? ते तुम्हाला भेटणारच आहे. मागे सांगितलं 101 नंबर 40, देहाचे गाव आलिया जन्म मृत्यूचा सोहळा ना म्हणू नये धनंजय जिया परी. हा कशासाठी सांगितलं? ही दशकरीची ओळी आहे का? नाही. तुम्ही जन्माला आले म्हणजे मरणार. तसं तुम्ही कर्म केलं तर त्या कर्माचं फळ तुम्हाला 100% ते धरून बसतं घराजवळ. जसं सावकाराकडून आपण पैसे घेतले आणि पैसे घेतल्यानंतर द्यायचीच आपली ऐपत नाही. मग आपण काय सांगतो घरच्यांना? आज येणार आहेत बरं का ते आपल्याकडं, त्यांना तारीख दिलेली. ते आले ना तर सांगायचं, पोराला सांगून ठेवले घरातल्यांना सगळ्यांना, सांगायचं घरी नाही येत. कधी येतील काही सांगता नाही येत. म्हणजे तो कंटाळून जाईल ना. पण असं बऱ्याच वेळा झालं तो म्हणला आता कधी येऊ द्या काय हरकत नाही, मी वाट्यावर बसून राहतो. तो धरून बसतो. तसं प्रपंच आपल्या डोक्यावर काय देऊन बसलेलं आहे? धरणे. पण जर संतांची संगत झाली, नाम साधना केली तर मग तुटेल धरणे. त्याप्रमाणे कर्मफलाच्या आशा, त्यागाविषयी अशक्त, असमर्थ आहेत ते लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात. बघा, कर्म सोडवणार आहे पण त्याच्याविषयी आशक्त आहेत ना. आपण कर्मफलाची आशा सोडू शकत नाही. त्या म्हणतात कर्म काय चांगलं नाही हो, नका त्याच्या नादी लागायला. अरे तू कर्म करूनच नैष्कर्म्य होऊ शकतो. नैष्कर्म्य कधी होऊ शकतो? नैष्कर्म्याचा आडनावाला काय लावलेले माग? कर्म, नैष्कर्म्य. मग कर्म कधी होऊ शकतं? नैष्कर्म्य केल्याशिवाय होऊ शकत नाही. जे लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात आणि मग कर्म त्यागच करावा असा सिद्धांत म्हणून निर्णय देतात. बघा, कर्माचाच त्याग करायचा. आणि यांनी कशाचा त्याग करायला सांगितलेला आहे? कर्माच्या फळाचा त्याग करायला सांगितलं आहे. आणि जे आळशी मंदमती ते काय त्याग करतात? कर्मच त्याग करून टाकतात. कित्येक असे म्हणतात यज्ञाधिक कर्मे ही अवश्य केलीच पाहिजे, कारण त्या वाचून चित्तशुद्धी करणारा दुसरा उपाय नाही. बघा, हीच आहे, यज्ञाधिक केली पाहिजे आणि बाकीची लढाईची कर्म नाही करायची, नाही का? आपल्याला वाटेल आलेली ती नाही का करायची? ती बी करायची. जे आले भागा ते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो आणि तेच कर्म नैष्कर्म्य स्थितीला जाऊ शकतं. यज्ञाधिक कर्मे ही अवश्य केलीच पाहिजे, कारण त्या वाचून चित्तशुद्धी करणारा दुसरा उपायच नाही. कर्म करायचं पण त्या कर्मापासून फलासक्तीची अपेक्षा नाही ठेवली का ॲटोमॅटिक आपलं चित्त शुद्ध होत जातं. आणि जसं चित्त शुद्ध होत जातं तसं ब्रह्मज्ञान ठसत जातं. जर चित्तशुद्धीच्या मार्गात लवकर विजयी व्हावे अशी इच्छा असेल तर प्रबल चित्तशोधक विहित कर्माचे आचरण करण्याची बाबतीत आळस करू नये. विहित कर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म, ते टाकायचं नाही, ते केल्याशिवाय राहायचं नाही. पण करत असताना कशी करायची? फलासक्ती धरायची नाही. बघा, मागच्या याच्यात आलेलं उदाहरण होतं. वसंत ऋतू आला, वसंत ऋतूच्यामुळं ती झाडं पूर्ण फुलांनी डबडबून भरली, पण त्याने त्याचा कधीच उपभोग घेतला नाही. आला, त्याला भरवलं आणि निघून गेला. तसं तुम्ही आपण सगळी कर्म करायची आणि त्याच्याबद्दल आसक्त राहायचं नाही, त्याच्यात आळस करू नये. सोने शुद्ध करावायचे असेल तर अग्नीत घालण्याविषयी जसा कंटाळा करू नये. बघा, आता त्याच्यातला तो मळ घालवायचा हे निकसपणा, तर ते अग्नीत टाकलंच पाहिजे. अथवा आरशात पाहावायचे असल्यास त्यावर मळ काढून स्वच्छ करण्याकरता पुष्कळ चुना वगैरे न कंटाळता साठवून ठेवावा लागतो. आता फक्त धूळ हा शब्द काढून टाका, मग जुळतं येते. जी गोष्ट आपल्याला जमत नाही, समजा ती अर्थाला लागत नाही, तेवढा ड्रॉप करून बघायचं, मागचं जुळतंय का पुढचं जुळतंय, बस विषय. कारण इथे काल आपण येऊन थांबलो होतो. काय? जर तुमच्या वाट्याला कर्म आले, आरसा साफ करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला चुना त्याला साफ करणारं ठेवायचे, सोनं शुद्ध करायचे, तापवलं पाहिजे.
तसं हे कर्म करूनच नैष्कर्म्य स्थितीवर जाऊ शकतो, त्यागापर्यंत जाऊ शकतो. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आता पुढचं वाचूया. अथवा जसे वस्त्र स्वच्छ निघावीत असावीत अशी जर मनात इच्छा असेल तर ती परटाच्या वस्त्र धुण्याच्या सतेलात घालण्याविषयी त्या पात्रास घाणेरडे गलिच्छ मानू नये. बघा आता दुसरं तो नाही अर्थ कळायला. मग दृष्टांत का दिले चार ज्ञानेश्वर महाराजांनी? सिद्धांत गळी उतरला पाहिजे आपल्याला. एक दृष्टांत कधी आपल्याला कळू शकत नाही, म्हणून मग दुसरा तरी कळेल, तिसरा. आणि एक सिद्धांत आणि एकच दृष्टांत जर वळ्या घ्यायच्याच आपल्याला, निवडक ओळ्या घ्यायच्याच समजा, आणि सिद्धांत गळी उतरवायचा म्हणून मग चार दृष्टांत ठेवलेत. पण जर सगळेच घेत बसलो तर भरमसाठ होतील. मग त्या चार मधले दोन जे जास्त प्रचलित आहेत, लवकर डोक्यात घुसेल समोरच्याच्या, ते घ्यायचे. आता बघा इथे सांगितलं, जर तुम्हाला वस्त्र स्वच्छ निघावीत असावीत अशी जर मनात इच्छा असेल तर परटाच्या वस्त्र धुण्याच्या सतेलात घालण्याविषयी त्या पात्रास घाणेरडे गलिच्छ मानू नये. आता ते कपडे कसे धुण्याची ती बादल्या बिदल्या त्या सगळ्या तशा खराबच दिसतात. पण जर तुम्हाला कपडे धुवायचे असेल तर तसं कर्म हे वाईटच आहे समजा, पण ते करायचं नाही म्हणून म्हणून 18 पगड जातीमध्ये हे तर आपण कितीतरी विसरून गेलेले. कोण मला आता भेटलं होतं, आपल्यातलं कोणीच नव्हतं. एका ठिकाणी गेलो होतो, एकदम भोळी बाबडी. त्यांना जगातलं जसं काही माहितीच नाही. तर त्यांनी म्हणले आम्हाला बाबा जसं अनुग्रह घेतलंय ना तशी एक जागा भेटली हो चांगली, आणि ती जागा भेटली. आता ही विषय सुद्धा आहे ना, दोन अर्थ त्याच्यातून निघणार. त्यांचा एक अर्थ बरोबर आहे, एक दुसरा. आणि ते म्हटले की ती जागा घेतलेली आहे आणि खूप स्वस्तात भेटली, रस्त्याला आहे, तिच्यातले खड्डे होते म्हणून कोण घेत नव्हते, पण आम्ही घेतली. ती भर करायला भेटलं नसतं, पण फुकटच्याच लोकांनी डंपर आणून त्याच्यात टाकून दिले आणि आमची जागा बसेल. पण आता आहे ना त्याला भाडोतरी कोण येते माहिती आहे का? त्यामुळं आम्ही द्यायचं बंद केलं. कारण आपल्याला मिळाली जागा अशुभ का करायची? सगळी गिऱ्हाईकं तिची येतात. म्हटलं द्यायचं तसं काय नाही बाबा, पवित्र आहे, तिला अपवित्र का करायची? आता हा जर डोक्यात सजन कसाईने विचार घेतला असता, मग तो विचार त्यांचा एक नंबर आहे, पण त्याच्यावरचा अजून एक नंबरचा विचार आहे का त्या कर्माशी माझा काडी मात्र संबंध नाही. आणि जी ताडतोड तरी खरी आहे का हो? काहीच खरं नाही आहे त्याच्यामध्ये. या जगातली एकच गोष्ट खरी आहे बस, सत्य तू विठ्ठला. आणि बाकीचं काय सगळा जगताभास आहे. आणि तो सुद्धा ना कल्पित आहे. कल्पित आहे का? सकाळी आपण कल्पितचा विषय झाला होता का? कल्पितचा विषय झाला होता? नाही झाला ना? कल्पित आहे सगळं हे जगत. ते म्हणले ठीक आहे, अधिष्ठान सोडून काहीच नाही, सर्व अधिष्ठान मात्र आहे. जगत काय आहे? सगळं अधिष्ठान सोडून काहीच नाही आणि सर्व अधिष्ठान मात्र आहे. मग तुमच्या मनासारखा वागणार असू द्या, नाही तर मनाच्या विरुद्ध असणार. सगळं काय आहे? ते सगळं अधिष्ठान आहे. जीवनमुक्ती हे आपले परमध्येय असायला पाहिजे. आपल्याला काय सक्सेस व्हायचं? इथं जन्माला येऊन काय जिंकायचं? आपल्याला जिंकावा संसार म्हणजे नेमकं काय करायचं? जीवनमुक्ती हे आपले परमध्येय असले पाहिजे. काय आपलं ध्येय असलं पाहिजे? शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं काय ध्येय होतं? टिळकांचं काय ध्येय होतं? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मिळवणार. तुम्ही भक्ती क्षेत्रात आहे, तुमचं काय ध्येय असले पाहिजे? मला या लचांडातून सुटायचं आहे. आणि ते लचांड तसं सुटत नाही, त्याला युक्तियुक्तीने सोडवायचे. टाकून पळाले, मरणाभ्याने प्याले अमृत, त्यांना सुद्धा यावं लागेल. कारण ते अमृत सुद्धा कसं आहे? नासकच आहे, ते पुन्हा भोगायला यावं लागणार आहे. आपण परिपूर्ण आहोतच. आपण कसे आहेत? आपल्याला आपल्या ठिकाणी कल्पित जगत भासत असले तरी हे आपलं जगत कसं आहे? कल्पित. कळेल काय? कल्पित म्हणजे काय? कल्पनेचं जगत आहे हे आपलं. हे जे आपण जगतामध्ये वावरतो हे जगत खरं आहे का खोटं आहे? हां, आणि खोटं आहे, पण ते तुम्हाला खरं वाटतंय. तुम्ही कल्पना केलेली आहे, कल्पित आहे. तुम्हाला पटायचं नाही आपल्याला. कल्पित कसं काय असेल जगत? रश्शी पडलेली आणि रश्शीवर साप दिसतोय. ती रश्शी म्हटली का मला साप म्हणून? कोण म्हटलंय मग? ही कोणाची कल्पना आहे? पाहणाराची आहे. आणि ती पाहणाराची कल्पना इतकी दृढ झाल्यानंतर त्याच्यात साप आहे हा त्याचा दृढ हे झालेलं आहे. आणि तो चावला, रश्शी चावली का त्याला?
काहीच नाही झाली, फक्त असे त्याचा पाय पडला तरी तो काय म्हणतो लगेच चावली. एवढ्यावर त्यांनी समाधान मानावं. आणि तो परत काय म्हणला, माझ्या अंगात विष चढलं आणि तो मेला. होईल काय असं? खरं होईल का? खरं परदेशी बाबा होईल का? नवले बाबा खरं का? का होईल खरं? हा, त्यांनी काय केली कल्पना, वास्तविक काहीच नाही. किरडू तरी कापडाचे आणि लहरी येत होते. पण ज्या दिवशी ते कळल आणि खरा साप जरी असला तरी त्यांनी जर त्याच्या अंगाची खोल टाकली तर ते त्वचा कोण सांभाळी? बघा विधेय मुक्तीचा कसा आस्वाद आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात हे जगत कल्पित आहे. आपल्या कल्पनेची सासू बघा, तिचा किदा तिचा बहुतची जाचू. आपल्याला दुसऱ्याकडून त्रास नाही, कोणाकडून त्रास? कोणाकडून आहे? आपलाच आपल्याला त्रास आहे. कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू. मग उपाय काय तिच्यावर? काय उपाय जे? काय उपाय? कल्पनेची सासू तिचा बहुच देहभाव ठेवून पायी आणि ब्रह्मपदी नाचू. जो देहभाव आपल्याला आडवं येते त्याला कुठं पायी ठेवायचे, तुडवायचंय आणि ब्रह्मपदावर नाचायचे. ही कल्पित जगत भासत असले तरी आपण परिपूर्णच आहोत. जरी आपल्याला असं वाटलं आपण अपूर्ण आहे या जगताकडे पाहून, तरी आपण कसे आहेत? पूर्णच आहेत आपण. बरी ज्याला माहीत आहे तो पूर्ण आहे आणि ज्याला माहीत नाही तो पुढेच आहे. मला वाटतं आपल्याला परिपूर्णतेचे ज्ञान हो किंवा न हो तरी आपण परिपूर्णच आहोत. या जगातली सगळी माणसं ईश्वर आहेत, सगळी माणसं कृष्ण आहेत. आता हे पटायला काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे. आता त्याच्यात मी बी आलो, आपण सगळे आलो, कारण आपण आपल्या डोक्यातलं अजून काय काढलेलं नाही आहे. मी देव आहे हे काढलेलं नाही. मग आता चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे आपली. आता डिस्चार्ज कधी होतो त्या हॉस्पिटलमधून? आणि ज्याचा परमार्थ संपला, डिस्चार्ज घेतला, तो परत हॉस्पिटलमध्ये येईल का? अशी कितीतरी लोक आहेत परिपक्व होऊन गेली, परत त्या बाबाला पण भेटायला नाही गेली. काय त्यांचा कॉन्फिडन्स असेल? माझं काम झालं बरोबर, एवढा आत्मविश्वास. ते म्हणतात तरी पण परिपूर्ण. आपण परिपूर्ण आहोतच हे विसरता कामा नये, काही झालं तरी. आणि विसरला तर काय होणार? आपण परिपूर्ण आहोत हे विसरल्यावर काय होणार? तया थोर झाली हानी आणि पस्तील खानी. बघा बरं, ते म्हणतात कित्येक जण असे म्हणतात यज्ञानी. कुठे आलो होतो आपण? हा, घाणेरडे ते भांडे, पण जर कपडे धुवायचे असेल तर त्या घाणेरड्या कपड्यात टाकावंच लागणार आहे आपलं त्या जे भांडं आहे त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे तुम्हाला आपल्याला कर्म करण्याशिवाय पर्याय नाही. किंवा उत्तम अन्न हवे असेल तर ते स्वयंपाक कष्ट केल्याशिवाय प्राप्त होईल का? त्याप्रमाणे कर्म क्लेशदायक आहेत म्हणून त्यांची हेळसांड त्या करू नये. आपल्याला वाटायला कर्म टाकायचं नाही, भोगूनच सारायचं. ते कितीही बिकट असलं तरी त्याला टाकून पळू नये. हा बघा, अन्न उत्तम असेल ते स्वयंपाक केल्याशिवाय प्राप्त होईल का? प्रश्नचिन्ह. त्याप्रमाणे कर्म क्लेशकारक आहेत, त्रासदायक आहेत कर्म, म्हणून त्याची हेळसांड करू नये. का? जर त्याची हेळसांड केली, स्वयंपाक करायची जर हेळसांड केली तर काय होणार? उपाशी मारावं लागणार. तसं कर्म जर टाकलं तर ज्याच्यासाठी देवाने पाठवलं तो उद्देश आपला सफल झाला नाही. बरं, जर देवाने पाठवलं, आपल्याला कर्म करायला पाठवलंय का मी ब्रह्मस्वरूप हे कळून घेण्यासाठी, बरं तुमचं काही कर्मच नसतं तर तुम्ही आले असते का मग हे समजून घ्यायला? मग अकर्म पाहिजे. बरं, ते कर्म पण मनुष्य जन्माचं होतं, हे परमभाग्य, ही आपल्यावर झालेली यथार्थ कृपा आहे पहिली देवाची. हे तर बाबांनी हे भेटले नंतरच आहे, पण पहिलं मनुष्य जन्म मिळाला पाहिजे ना. किती लोकांना मिळालेलं आहे. काहींची डिलिव्हरी झाली आणि घरी जाताना आईची एकटी गेली, पोर डायरेक्ट तिथूनच स्मशानभूमीत गेली. कुठं त्यांना उपयोग झाला? मनुष्य धर्म मिळाला, नरदेह दुर्लभ जाणा मिळाला नाही का त्यांना? पण किती काळाचा मिळालेला आहे. अशा बघा, हेळसांड करू नये अशा प्रकारच्या शब्दांनी सिद्धांत ठरवून, हे अशा जे दृष्टांत दिले त्याप्रमाणे सिद्धांत ठरवून सांगून कोणी कर्म करण्यास निश्चयात्मक बुद्धीने तयार होतात. हे असं दृढ झालं नाही, कर्म केलं पाहिजे, मागं नाही जायचं. उदाहरण तुम्हाला सांगायचं, तानाजी मालुसरे वर गेले आणि तानाजी मालुसरे पडले. पडल्याबरोबर सगळे काय करायला लागले? पळायला लागले. तर ते म्हणले आता पळायचंच आहे तुम्हाला मरायचंच आहे, तर एक तर लढाई करून मारा, नाही तर काय कोणी का आपला दोर
सूर्याजींनी कापून टाकला. आहे की नाही. शेलार मामाने त्या उदयभानाला खलास केला आणि सूर्याजींनी दोर कापून टाकला. यांना विचारा ना सगळं, यांच्या गावचं आहे सगळं, आहे की नाही. आणि काय म्हणले सांगा बरं तुम्ही त्या स्टोनमध्ये. काय जोड्यांनो पळताय म्हणले, लढून मारा नाहीतर उड्या मारून मारा म्हटले. दोर कापून टाकलेले. आता हे शब्द त्यांना परिणाम करणारे होते. कोणते? हिजड्यांनो. ते नाही ना म्हणत, तर त्यांच्यातली वीरश्री जागृत होत नाही. आणि आपल्याला वीरश्री जागृत झाली पाहिजे. आपला पुरुषार्थ आपल्याला सिद्ध करायचं आहे, आपण ते करून दाखवायचं. काय सांगितलं, किती शिवाजी महाराजांचे काय काय मावळे आहेत. आम्हाला हा गड जिंकायचा आहे, पन्हाळा का कोणता गड जिंकायचा होता. तुम्ही जिंका म्हटलंय, तुमच्याकडे काम नेतृत्व दिले, किती माणसं पाहिजे तुम्हाला. त्या सरदारांनी सांगितलं 60 माणसं मला पुष्कळ झाली. पण तुका शिवाजी महाराज म्हणतात मला आत्मविश्वास आहे तुमच्याबद्दल, तुम्ही 60 माणसाचं जिंकाल, पण तुमच्याकडे 300 असू द्या. आता मोठ्या माणसाचा शब्द डावलता नाहीत. म्हणले राजेसाहेब तुम्ही म्हणता तर 300 नेतो, पण मोहिमेवर 60 जातील आणि 140 240 खाली ठेवू, वेळ प्रसंगाला हाक मारू. काय आत्मविश्वास असेल तो आत्मविश्वास पाहिजे. माझं काम झालंय, आता मला काहीच करायचं शिल्लक राहिले नाही. कोणी कर्म करण्याच्या निश्चयात्मक बुद्धीने तयार होतात, करणार. कोणी कर्म टाकावे असे म्हणतात, कोण करावे म्हणतात, आणि कोण म्हणतात नको बाबा त्या फंद्यात पडाय नको, काही केलं ना चिटकतंच. चिटकतं हे पण बरोबर आहे. तुम्ही किती त्याग करायचं म्हणलं तर चिटकतात. बाबा काय सांगतात, तुम्ही कोळशाच्या खाणीत काम करताय आणि कपड्याला डाग लागणार नाही असं होणारच नाही. पण तुमच्याकडे ती युक्ती पाहिजे. जो युक्ती पण ते पार्था चढे मोक्ष पर्वता, त्याला युक्ती साधली पाहिजे. ती युक्ती बाबाने दिलेली आपल्याला. अशा प्रकारे कर्मत्याग आमेळात वादात पडून राहिला. कर्मत्यागाविषयी वाद निर्माण झाला आहे. कोण येणार आहेत नवीन पाहुणे बरं का, नवीन 2-3 जण पाहुणे नवीन बिगर ओळखीचे येणार आहेत. आले तर त्यांना आतमध्ये घ्या. ह्या बाळाला वर पाठव, तुझं प्रमोशन झालंय, जा. बघा अशामध्ये ना लोकांमध्ये लोक कन्फ्यूज झालेत. कोण म्हणतात करायची कर्म, काय म्हणतात करायलाच नको बाबा. तर तो मग जे करायला नको म्हणले त्यांनी धरला हिमालयाचा रस्ता. तर तो त्यागाविषयीचा वाद मिटेल व कर्माचा त्याग कसा करावा हा निर्णय कळेल. असे तुला मी उत्तम रीतीने निकाल करून सांगतो, तिकडे चांगले लक्ष द्यावे. असा आत्मविश्वासू आपल्याला गुरु महाराज भेटला पाहिजे, कॉन्फिडन्सने सांगणारा. याच्यातून तुम्ही सोडू शकता. अर्जुन घाबरलेला आहे, पण देवाने त्याला एक वाक्य महत्त्वाचं दिलं, मी तुला सोडवतो बस. सर्वधर्माणी परित्यज्य मामेकम शरण, तू मला शरण आहे. सर्वधर्माणी परित्यज्य मामेकम अहम तो सर्व पापेभ्यो, तुझं पाप मी घेतो. आहे कोणणार आहे म्हणाला, सर्व पापेभ्यो आणि मोक्ष ईशामी, तुला मोक्ष देऊन टाकतो. आता एवढं बोललो का नाही उडी मारणार कुरे. तीच प्रतिज्ञा ज्ञानोबरायांची, तरी अवधान एक वार दिजे, मग सर्व सुख आहे. गॅरंटेड सांगतो तुम्हाला आत्मज्ञान होणार, भेटणार. असं सांगितलं का नाही लोक तयार होणार, म्हणून अर्जुन तयार झालेले. आता निकाल सांगतो म्हणले. हे वाद आहेत, एक म्हणतो करायचा, एक म्हणतो नाही करायचं. या मागे बसायचं असेल तर बसा वरती. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, 4 नंबरचा श्लोक वाचतो. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, त्या त्यागाविषयी माझा निश्चय एक. हे पुरुष श्रेष्ठा अर्जुना, त्याग 3 प्रकारचा खरोखर सांगितला आहे. कोण वाच्य? भगवान वाच्य आहे का अर्जुन? हा, भगवान वाच्य 2 पासून झाले. भगवान वाच्य म्हणतात मी तुला सांगतो अर्जुना, हे भरत श्रेष्ठ अर्जुना, त्या त्यागाविषयी माझा निश्चय ऐक. कसा त्याग करायचा? हे परमस पुरुष श्रेष्ठ अर्जुना, त्याग 3 प्रकारचा आहे, खरोखर सांगितला आहे. आणि आता आपण मगाशी म्हटलं होतं तो अभंग, त्याग तरी ऐसा करा अहंकारा ते दौडावे. 3 प्रकारचा त्याग आहे. मी जे ना मूळ ते म्हणतात, जर मूळ अहंकाराचा आपला गेला तर ते कर्म काही होऊ द्या ना आपल्याकडून, आपण त्याची संबंधित नाही राहत. जर माऊली सांगतात झाडाला आग लागली तर त्या पशुपक्ष्यांना आवत न देऊन सांगावं लागतं का, उडून जावा नाही तर जळून माराल. तसे ज्या दिवशी आपल्याला देहबुद्धीबद्दल जेव्हा आता आत्मीयता संपणार तेव्हा ॲटोमॅटिक सगळ्याचा आपला सुतराम संबंध राहणार नाही.
माझा निश्चय ऐक. पुरुषश्रेष्ठ अर्जुना, त्याग 3 प्रकारचा खरोखर सांगितलेला आहे. सुरुवात करतात, भावार्थ ओळी सांगतात. तरी अर्जुना, हा त्याग 3 प्रकारचा आहे असे समज. आता ते तिन्ही प्रकार नीट निरनिराळे वर्णन करून सांगतो. त्यागाचे 3 प्रकार जरी पुढे स्पष्ट सांगायचे आहेत तरी प्रस्तुत त्याचे तात्पर्यरूप सार एवढेच आहे असे तू समज, की जे माझ्यासारख्या सर्वज्ञाच्या बुद्धीला अगदी खरे वाटते, फार पटते आणि ज्या त्याग निर्णयाविषयी माझे मनाचा ठाम निश्चय झाला आहे तो निश्चय सांगतो, तो ऐक. बघा, सांगताना किती कॉन्फिडन्सली सांगतं. माझ्यासारख्या सर्वज्ञाच्या बुद्धीला अगदी खरे वाटते तो त्याग, त्याला त्याग म्हणतात. भगवान कृष्ण म्हणतात फार पटते व तो त्याग निर्णयाविषयी माझ्या मनाचा ठाम निश्चय झाला आहे. देव म्हणतात मी पक्क सांगतो. तो निश्चय कोणता, तो ऐक. तर संसार बंधनापासून आपली सुटका व्हावी म्हणून जो मोक्ष दक्ष सावध राहू असे म्हणतो, त्याला सर्व प्रकारे हेच एक त्यागाचे खरे स्वरूप ओळखून तो करावा. ज्याला वाटतं सुटावं, बघा, तरी आपुले सोडवणे. जो मोक्ष जागो म्हणे तया सर्वस्वे करणे हेची एक. बघा, 47 आणि 48 घ्यायची. 47 काय, मज सर्वज्ञाच. ते बाकीचे येणार होते ते तुम्ही रिक्षाने आलेत काय? अच्छा, त्यांना. अच्छा, बरं बरं. बघा, मज सर्वज्ञाची कुठे आलो होतो आपण? हा, मज सर्वज्ञाची बुद्धी जे अलोट माने त्रिशुद्धी निश्चयत्व ते आधी अवधारिपा तरी आपुली सोडवणे. आपल्याला सुटायचंय का? जो मुमुक्ष जागो म्हणे, जागो 10 नंबरचा अर्थ काय बघा. सावध हो म्हणेल, जो मुमुक्ष म्हणेल मला सावध हो तया सर्वस्व करणे हेची एक. 48 घ्यायची. आता बघा, श्लोक क्रमांक 5 वाचतोय. पहिलेच घेतलेली आहे काय? चांगलं आहे. यज्ञ दान व तप हे कर्म टाकू नये. बघा, काय काय टाकू नये? यज्ञ दान व तप हे कर्म टाकू नये, तर ते अवश्य करावे. यज्ञ दान व तपच विद्वानांना पावन करणारी आहेत. आपल्या वाट्याला आलेली कर्म जी आहेत ती करायची. ते असे की प्रवास करणाऱ्याने ज्याप्रमाणे पावलापुढे पाऊल टाकण्याचे, मागे चालण्याचे सोडता कामा नये, त्याप्रमाणे यज्ञ दान व तप इत्यादी जी जी आवश्यक कर्मे आहेत ती सोडू नयेत. पा काय सांगितलं की तया सर्वस्व करणे हेची एक. जे मुमुक्ष जागा झाला, जे यज्ञ दान तपादिके ये कर्म आवश्यक आहे ती न सांडावी पांथिके पाऊले. जशी चालणाराने थांबायचं नाही, पावला पुढे पाऊल, पावला पुढे, तरच रस्ता कट होईल ना. आणि जर म्हटलं कधी उरकणारे हा रस्ता, रा बसून, मग नेक्स्ट जन्म पुन्हा ते का भोगावाच लागणारे. हरपलेने देखीजे. बघा, हरवलेली जिन्नस जोपर्यंत दिसत सापडत नाही तोपर्यंत जसा त्याग त्याचा माग सोडता कामा नये. बघा, जोपर्यंत आपली गोष्ट हरवलेली भेटत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचं सोडायचं नाही. अथवा तृप्ती झाली, पोट भरले नाही तोपर्यंत जशी आपल्या पुढील वाढलेले ताट दूर पलीकडे सारता कामा नये. कशाबद्दल सांगतात? फक्त कर्माबद्दल सांगतात. ज्या कर्माने आपली तृप्ती होणार आहे ते कर्म टाकू नये. किंवा बघा, 2 उदाहरणं दिले. पहिलं काय सांगितलं? यज्ञदानादिक कर्म. आणि कोणासाठी सांगितले? जो मोक्ष जागो झालेला आहे, जागा. 10 नंबर काय? सावध राहू म्हणेल, ज्याला असं वाटतं मला सुटायचं आहे, त्यांनी ह्या ऑर्डर फॉलो करायच्या. हरवलेली जिन्नस. काय हरवलेली जिन्नस आहे आपली? हरवलेली जिन्नस दिसत सापडत नाही तोपर्यंत जसा त्याग करायचा नाही. आता ही एक हरवलेली वस्तू आहे आपली. आणि अजून एक गोष्ट हरवलेली आहे. काय? 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. काय? हां, एक बाबांचं कीर्तन परवा ऐकलं. ते म्हणले चाला पण हळूहळू चाला. काल्याचं कीर्तनातलं. हां, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. बरोबर, तेच होतं ना. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. म्हणजे जर रान उरकायचंय 35-55 किलोमीटर उरकायचंय, 55 किलोमीटर उरकायचंय जास्त एका दिवसात, त्यांनी कसं चालायचंय? हळूहळू चाललं तो अजून 2 महिने येणार नाही. मग हळूहळू चालला म्हणजे काय? म्हणजे तुमची साधना करत असताना तुमच्या मनाचा हेलका होऊन देणं. हळूहळू चालत राहायचं, करत राहायचं. आणि कुणी कोणाशी नाही बोलायचं. म्हणजे काय त्याचे त्रास आहे, त्याचे फायदे पण नाही सांगायचे आणि लॉस पण नाही सांगायचा. जसं एक महात्म्याने सांगितलं होतं, इथे सांगितलं होतं की साधकाने साधना काळातले अनुभव सांगायचे नाही. कोणी सांगायचे नाहीत का? सगळ्यांनी सांगायचे नाही. हां, हे कोणी सांगायचे नाही एवढं सांगितलं.
आणि कोणी सांगायचे नाही सांगितलं तरी त्याच्यात उत्तर आहे का नाही, त्याच्यात सिद्ध माणसांनी सांगितल्याशिवाय राहायचे नाही आणि साधकांनी सांगायचे नाही. तसं तुम्ही तुमच्या मनात जे ठेवायचं ते त्याचं बोंबाबोंब नाही करायची, करत राहायचं. हरवलेली जिन्नस जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत जसा त्याचा माग सोडता कामा नाही, अथवा तृप्ती झाली पोट भरले नाही तोपर्यंत आपल्या पुढील वाढलेले ताट दूर पलीकडे सारता कामा नाही. किंवा नाव नदीच्या काठास न पोहोचता मध्येच त्या नावेचा जसा त्याग करू नये. आता हे लय महत्वाचे. पहिल्या दृष्टांत काय सांगितलं, गोष्ट सापडत नाही तोपर्यंत ती सोडायची नाही. थोडं पुढं सारखा. गोष्ट जोपर्यंत आपली हरवलेली आहे ती सापडत नाही तोपर्यंत तिचा माग सोडायचा नाही. ठीक आहे, सोडला तरी चालेल, नाही वस्तू भेटली तर चालेल, एवढं काय विशेष नाही. एक झालं. आता दुसरं सांगतात. काय सांगतात दुसरं, की तृप्ती झाली नाही जोपर्यंत पोट फुल झालं नाही तोपर्यंत जेवणाचं ताट मागे सारायचं नाही. अर्धे पोटी राहू आम्ही, काय फरक पडतो, अर्धा पोटी राहू काय फरक पडतं, बरं बरं अर्धा पोटी राहू. पण तिसरा दृष्टांत असा दिला की नाव नदीच्या काठास न पोहोचता मध्येच त्या नावेचा त्याग करू नये. का हे सांगायला पाहिजे त्याला. जर त्यांनी केलं तर काय होणार आहे, ती उपाशी राहिला तर चालेल म्हणतो, नाही वस्तू भेटली तर चालेल, पण नावेचा पहिली तिरावा जाण्याच्या अगोदरच जर त्याने उडी मारल्यावर काय होणार आहे. हा बघा दृष्टांत कसा आहे. आता हा जो दृष्टांत नाही, हे दोन्ही तिन्ही दृष्टांतामध्ये ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. बस सगळ्याचा टॉपर दृष्टांत दिला का तू संपलंच समजायचं तिथे. किंवा नाव नदीच्या काठेस न पोचता मध्येच त्या नावेचा त्याग करू नये. अथवा केळीला फळे येण्यापूर्वीच जशी ती केळीची झाडी कापून टाकू नयेत. त्याप्रमाणे ठेवलेली वस्तू सापडली दिसली नाही तोपर्यंत दिवा मालवू नये. त्याप्रमाणे हे सगळे काय झाले दृष्टांत. त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही तोपर्यंत आपल्या हाताजवळ आलेलं कर्म टाकायचं नाही, पळकुट्याने पळायचं नाही, ते काम करूनच सांगायचं. तोपर्यंत त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही. किती दृढ झाला निश्चय पाहिजे. मी तुम्हाला नाही सांगितलं का, परवा मला एक महाराजांचा फोन आला होता. अहो महाराज नको नको करून सोडले या लोकांनी. बरं पारमार्थिक माणसाला कोण नको नको करून सोडते, पारमार्थिक का व्यावहारिक. पारमार्थिक कोण, त्यांनी पाहिलं तर त्यांचा संबंध सोडलेला आहे, ज्यांच्याशी काही संबंध नाही. पण ज्यांच्याबरोबर राहतो तो. तर मी म्हणलं तंदाव म्हटले पार आता कंटाळा आल्यासारखं झालं. अहो म्हणलं हे तर लई नॉर्मल आहे, अजून आगे बहुत काहीतरी होणार आहे म्हणलं. ही तर फक्त पहिली काय वादळापूर्वीची थोडीशी ती हे लागलेली. त्याप्रमाणे जर हे आकाशवर पडो पाय म्हणजे काय बरं, कल्पना करतो का आपण. प्रमाण देताना विचार करतो आहे का आपलं डोकं ठिकाणी आहे. जरी हे आकाशवर पडो पाय, नाही तर त्याच्यापेक्षा एक सोपं, देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देह जावं अथवा, हा मेल्यावर कसं काय दृढ निश्चय ठेवील पांडुरंग हो सांग बरं. देह जावं अथवा राहो, गेला तरी चालेल पण माझा गेल्यावर हा पांडुरंगावर कसा दृष्ट भाव ठेवू शकतो. देहावर काय अवलंबून नाही आहे. देह नसला तरी तुम्ही त्याच्याशी कनेक्ट आहात. देह नव्हता तेव्हा सुद्धा तुम्ही होते, आणि देह आहे तरी आहे. उद्या तुमचा देह जळाला आपला तरी आपण आहोत. तो भाव आपला राहिला पाहिजे. तो आत्मज्ञानाविषयी दृढ भाव झाला पाहिजे. त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही, आता अजून मिळालंच नाही, त्यांनी काय विचार करायचा. ज्यांना अजून आत्मज्ञान कशाबरोबर काय खातात तेच माहीत नाही, फक्त शब्दांच्या चावट्या चालू आहेत फक्त. आणि आपली पण तशीच चालू असेल तर काय उपयोग आहे. आपण त्यांच्यात माळ्याचे मणी आहेत आपण सुद्धा. जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही, काहीही झालं तर मी आणि हे दिसणारं सगळं जगत काय ब्रह्म आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. तोपर्यंत यज्ञाधिक कर्मे अथवा श्रवणाधिक साधनानुष्ठान हे महत्वाचे साखरे बाबाच. यज्ञाधिक आणि यज्ञ सुद्धा कळायला बी तेवढी खोबडी झालाय बाई. यज्ञ म्हणल्यानंतर आपल्याला लगेच 4 विटा मांडायच्या, दूर करायचा. हा आत्ता चाललाय आपला यज्ञ. परत वाट चालता पाऊले पाऊले, हा नाम घेता, हा नाम आणि राम चालते दोन्ही. पावला पावला गणित यज्ञ आहे तुमचा. जेवतानी सुद्धा यज्ञ आहे, सांगणाराचा यज्ञ आहे.
सगळे यज्ञ आहेत या जगातल्या सगळ्या क्रिया आणि कर्म काय ते यज्ञ आहेत बघा. आणि ज्याला कळाले त्याचे पण आहेत आणि ज्याला नाही कळालं त्याचं तो पण शिदोरी जमा करतो, तो बी शिदोरी जमा करतो. किती काय माणसे गरीब आहे त्यांची पावती फाडायची लायकी नाही तरी सुद्धा देवाचं काम आहे. राहू द्या 10-20 रुपये राहू द्या, त्याचे 10 रुपये आणि आपले 1000 रुपये एकाच लेवलचे आहेत त्याचे सुद्धा. तो यज्ञ आहे त्याचा. तोपर्यंत आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञाधिक कर्मे. यज्ञाधिक म्हणजे आपल्या डोक्यात ते नको यायला म्हणून साखरे बाबांनी कंसात टाकले श्रवणाधिक साधनानुष्ठान. श्रवण हे ऐकणं ते पण गरजेचं आहे आणि साधना अनुष्ठान जे आपल्याला बाबांनी साधन दिलेले त्या अनुष्ठानावर आपण आरूढ राहिलं पाहिजे. मग काय स्पर्श करू शकतो, काय स्पर्श करू शकतो आपल्याला कोणतीच गोष्ट बाधक होऊ शकत नाही. करण्याविषयी उदासीन होऊ नये, तिथं मागं राहायचं नाही, नाराज नाही व्हायचं माणसाने. 52 क्रमांकाची काय ओळ आहे बघा बरं. तैसी आत्मज्ञान विखी पांडे तुमची सांगा. बघा है ना नानांची पाटे एवढ्या जरी आपण खुश झालो तरी आपलं काम झालं. आपण तसा एवढा मोठा प्रकार करायचा नाही. काय एवढ्या गरज आहे एवढं त्याच्या अजून काय अडलंय. कळल एक दिवस सगळं कळणार आहे. सगळं एक सबकी बारी आएगी आहे की नाही. तैसी आत्मज्ञान विखी. आत्मज्ञान विखीचा काय अर्थ येतोय हा. अच्छा कोणती ओळ आहे 52. आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही. 61ला नाही अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये तेच आहे. तुम्ही पाठ केली कोणती पाठ केली सांगा. ब्रह्मनामावरती श्रद्धा तो वायाच का धंदा असा बरोबर. ही आठ तशीच ते सांगतात. आता हे बघा मिळतं जुळतं झालं म्हणजे बाद झालं. लगेच नाही यांच्याकडून तेवढी अपेक्षा करायची जेवढी नानाकडून घेणार तेवढी अपेक्षा करायची का आपण नाही. तैसी आत्मज्ञान विकी जवळ निश्चित नाही निश्चिंती नाही निकी निश्चिंती. तुझ्या संगती आमची झाली निश्चिती आहे ना. आपली जिरली पक्की निश्चिंती. बघा एक वाक्य मी सांगितलं एका ताईने मला गावाला सांगितलं होतं मला आठवत नाही कोणती ताई म्हणली ती पण घालून या भार राहील निश्चिंत निश्चिंत. निरविले संती विठोबा शिवा त्याच्याबरोबर फिरणं बसणं उठणं त्या डोक्यात ठेवलेले. तव नो व्हावे यज्ञाधिक उदासीन. त्याप्रमाणे मी कसं काय यज्ञ करू काय नाही हो या यज्ञात काय राहिलं नाही आता द्या सोडून. पूर्वी होतं ते नाही करत राहायचं. पहा बरं आता इथे यांना एक सूचना आहे. नवीन माणूस ज्याला अजून आत्मज्ञानाचा सुगावा सुद्धा लागला नाही काही त्याला माहीत नाही पण तोपर्यंत त्यांनी कीर्तन प्रवचन भजन पारायण तीर्थयात्रा जेवढी बी कर्म सांगितली ती केल्याशिवाय राहायचं नाही. तोपर्यंत त्यांनी करायचीच. आणि ज्यावेळेला त्याची ती कर्म घडत गेल्यानंतर ती तेवढी एक लेवल होणार त्याची. त्यावेळेला मग श्रीगुरु हा पैसा भेट देईल. आणि मग त्याला श्रीगुरु भेटले आणि त्याला जर साधन दिलं मग त्यांनी नाटकं नाही करायची. मग त्यांनी जागेवर बसून राहायचं. ज्याला साधना भेटली त्यांनी साधनात परिपक्व होण्याचा प्रयत्न करायचा. मग त्यांनी इकडची साधना नाही करायची कोणती आता पहिली सांगितलेली ती मग नाही करायची. पण जोपर्यंत ते भेटत नाही तोपर्यंत ते करायचं. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्गात जोपर्यंत ही साधनं कशी आहेत माहिती आहे का. तप यज्ञ तीर्थ व्रत कैवल्य ही सगळी जी साधनं आहेत ती कशासाठी आहेत. कॉलेजमध्ये कोणत्या तरी ॲडमिशन मिळण्यासाठी ह्या कॉलेजला जा त्या कॉलेजला जा आणि एकदा कॉलेजला ॲडमिशन झालं का परत त्याच कॉलेजांना परत फिरत राहायचं आहे का. जिथे ॲडमिशन घेतलं त्याचा अभ्यास पूर्ण करायचा मग ठाईचं बैसोनी करा एकचित्त. कंटिन्यू चालू ठेवायचे ना. जेव्हा कुठपासून सांगितलेली 48 पासून कंटिन्यू चालू ठेवायचं. हे म्हणले आम्हाला घरचे पोरगी म्हणते हे कशाला तुम्ही मध्ये त्याच्यात टाईमपास करता हे कशाला हे घ्या आणि ते घ्या. मी म्हणलं त्याच्यामधून बरं झालं अजून एक गोष्ट कळाली कारण हे घ्या आणि ते घ्या हे फक्त आपल्यातच झालं असतं. पण आता ऐकणारे पण म्हणतील महाराजांनी हे घेतलं बरं का. म्हणजे आपण घ्यायला पाहिजे आहे की नाही. बरं आपला तसंच आहे दुसऱ्याने घेतलं म्हणून आपल्याला घ्यायचं आपल्याला त्याची गरज नसली तरी दुसऱ्याने घेतली म्हणजे
तो करतच आहे. त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी तर आपल्या अधिकाराप्रमाणे ती यज्ञ दान व तप इत्यादी कर्मे यथाविधी वरचेवर अधिक दक्षतेने आचरली पाहिजे. आपल्या अधिकाराप्रमाणे आपली जिथपर्यंत लांबुडी आहे तिथपर्यंतच मारायची आपण. ती यज्ञ म्हणजे आपल्या वाट्याला आलेली सर्व कर्म. यज्ञ या शब्दाचा अर्थ काय? आपली कर्म, दान, तप इत्यादी कर्मे इत्यादी यथाविधी यथाविधी करायची. वरचे वर म्हणजे आता एकदा झाले बस झालं असं नाही. वरचे वर अधिक दक्षतेने, मागच्यापेक्षा पुढच्या वेळेला अजून सावधान. शिकतोच ना माणूस. मागच्या वेळेला गेलो आणि तिथे गाडी आपटली, आता पुढच्या वेळेला सांभाळून जाणार. दुसऱ्या वेळेला आपटल्यावर तिसऱ्या वेळेला तर एकदम सावधच जाणार तो, आहे की नाही. बघा रोज रस्त्याने जाणारी माणसं आहेत ना, रोज रस्त्याने जाणार, त्यांना पक्के माहिती आहेत कुठं खड्डे आहेत आणि काय. त्या खड्ड्याच्या वेळेला मागून जर कोण पिक करत असेल, हा लेपला घेतो, जाण तू आपटतोपर्यंत मी जातो पुढे निघून, आहे की नाही. ती जवळजवळ त्याला ते मग यथाविधी दक्षतेने वरचेवर अधिक दक्षतेने आचरली पाहिजेत. अजून सावध प्रत्येक वेळेला शिकला पाहिजे माणूस. आहे त्या वर्गात राहतो तो माठ्या माणूस आहे, त्याची प्रगती झाली पाहिजे. कारण चालण्याची गती जसजशी वाढत जाईल तसतसा तो चालण्याचा वेग त्यास विसावा घेण्यासच उपयोगी पडतो. पळायचं कशासाठी? लवकर पोचायचं त्या जागेसाठी. त्या बाबाची पळापळी आहे कशासाठी आहे? ज्या जागेवर जायचंय तिथं पोचायचंय. कुठं जायचं आपल्याला? हा, पारशीवाडी जायचंय. मग आपल्या जागेवर जायचंय रे, जिथून आलोय तिथं जायचं की नाही. कारण चालण्याची गती जसजशी वाढत जाईल, स्पीड वाढलं पाहिजे. आपल्याला नामचिंतनाचा स्पीड वाढला पाहिजे, भजनाचा वाढला पाहिजे, ओवी पाठ करण्याचा, सगळ्या आपल्या वाट्याला आलेलं कर्म पण स्पीडनी झालं पाहिजे. ज्याला याच देहात मोक्ष मिळवायचा आहे, याच देहास, त्याला हजारो जन्माची कर्म करावं लागतील. किती स्पीड पाहिजे? किती स्पीड पाहिजे? हजारो जन्माची. उदाहरण सांगायचं, मैतीला जायचंय आणि निघाला इथून गाडी करून आणि मग घाटात गेला आणि फोटो काढत बसला, नाश्ता करत बसला. घनचक्कर असाच करील ना. घनचक्कर असेल तोच असा करील का सगळे असेच करतील? मग आता आपण स्पीडनी निघालोय का आपण असे सेल्फी काढत राहिलोय, चहा पाणी दिसले, रस घेतला निरा, असं चाललंय ना आपलं? का स्पीडनी चाललंय? साहेबांना विचारा, 2-3 दिवस साहेबांचं दुसरंच काम चाललंय. आमच्या घरचे म्हणले बघा काकांसारखं नुसतं बार मारतं, बाकीचं कोण करायचं? कारण चालण्याची गती जसजशी वाढत जाईल तसतसा तो चालण्याचा वेग त्यास. आमच्या बहिणीचा फोन आला होता, आम्हाला 7 तारखेला यायचं आहे चिंतनाला, तिकडं गावडे त्यांच्या इकडं. मी म्हणलं जे इथं कंटिन्यू आहे त्यांनाच न्यायचं आहे, जे कधीतरी त्यांना काय फिरायला न्यायचं आहे आपल्याला. हां, चालण्याची गती जसजशी वाढत जाईल तसतसा तो चालण्याचा वेग त्यास विसावा घेण्याचाच उपयोगी पडतो. जेवढं पळणार, घामाघूम होणार, तेवढं पुढे गेल्यावर काय आराम. तुकाराम महाराज म्हणले, आता निश्चिंतीने पावलो विसावा. पण पळापळी केल्याशिवाय का? आई तर करू नये, आई तर नाही, पळावं लागेल. याजसाठी अंडरलाईन करून ठेवा. याज म्हणजे कशासाठी? याजसाठी म्हणजे तैसी आत्मज्ञान विकी. याजसाठी आत्मज्ञानावर मला, मी आणि हे जगत सगळं परमात्मा आहे हा दृढ होण्यासाठी. याजसाठी कधी केला होता? क्रमांक त्याच्यासाठी आहेत, त्याच्यावरचा जर अभंग पाहिला तर दुसराच आहे. याजसाठी कुठं जुळणार आहे तुम्ही सांगा? अजून आता ध्यानाचा अभंग राहो. आता म्हणजे कधी? मला गुरुजींनी अनुग्रह दिला, आता मी तीर्थयात्रा वगैरे सगळ्या भानगडी करून झाल्या. भानगडी म्हणता का महाराज तुम्ही? ते सगळं झालं आणि आता मला साधन भेटलंय. आता राहो, आता हेची जाण. बस तिकडं नाही यायचं का? तिकडं जावा तुम्ही बाबा तुम्ही तिकडं जावा. आम्ही आता राहो, आता हेची ध्यान. तुम्ही जा मला सांगितलं. आणि दुसरे डोळा आणि मन. व्यवहारात किती आपण त्याच्या पाठीमागे लंपट झालोले. इकडं झालो का लंपट झाल्याशिवाय कळणार नाही. आणि प्रत्येक घटना आपल्याला असं तावून सुलाकून करण्यासाठी, प्रत्येक घटना आपल्याला तावून सुलाकून तिकडे नेण्यासाठी. चालण्याचा वेग जसा जसा उपयोगी येईल तसतसं बघा, त्यानंतर चालण्याची गती जसजशी वाढत जाईल तसतसा तो चालण्याचा वेग त्यास विसावा घेण्यातच उपयोगी आहे. बघा, आता निश्चिंतीने
पावलो विसावा. साधी धावपळ पळे, जेवण माहिती नाही त्यांना. 4-4 दिवस 15 दिवस उपवास येते. आपल्याला एक उपवास सुद्धा त्याच्यासाठी आदल्या दिवशीच घरच्यांना तयारी करायला सांगून ठेवलेली आहे की नाही. मग त्या कर्माचरणात दिलेला त्याचा विसावा घेण्याच्या उपयोग पडतो. तसे कर्माचरणावर दिलेला अधिक भर हा नैष्कर्म्य स्थितीत प्राप्तीस उपयोगी पडत असतो. कर्म करावेच म्हणून कर्मे ईशू भजावा ही आज्ञा माझी. बरोबरच ना. कर्मामध्ये देव पाहायचा, कर्मामध्ये काय पाहायचा, ते सजन कसायनी ते पाहिलं. कर्मामध्ये काय पाहायचा, कर्मे ईशू भजावा ही आज्ञा माझी. आज्ञा ही शब्द आहे ना तिथे, टाका ना. कर्मे ईशू भजावा ही आज्ञा माझी, ज्ञानेश्वरीची ओळ आहे. मी सांगतो म्हणून ते करायचं. आणि कर्म ईश्वर स्वरूप आहे असं म्हणून समजा. हे दुकानात गेलो ग्राहक आम्हाला ईश्वर आहे की नाही. त्याप्रमाणे हा कामामध्ये कामन सतत म्हणत राग चांगलं आहे तुमचं. नैष्कर्मी स्थितीत प्राप्त उपयोगी पडत असतो. जेव्हा तुम्ही कर्मचरणावर भर ठेवता तेव्हा मग नैष्कर्म्य स्थिती. एखादा रोगी काय त्यांना सांगायचं आहे, नैष्कर्म्य स्थिती सांगायची त्यांना. ती नैष्कर्म्य स्थिती कशातून प्राप्त होणार, कर्म करूनच होणार. एखादा रोगी मनुष्य औषध घेण्याविषयी जो अधिक नियमितपणे तयार होतो तो औषध सेवनामुळे रोगापासून लवकर मुक्त होत जातो. हे आपण औषध घेतोय, हे जे ना आपल्याला रोग झालेला आहे, कोणता रोग झालेला आहे, जाईन भवरोग. अजून काय म्हणत तुम्ही, हा ब्रह्मना रस घेई काढा तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी काय. त्याप्रमाणे गा इकडं भेटलं, चला द्या ठेवून. ते विश्वरूप आकरावा अध्याय संपे जो आगवा तव कर्मे ईशू भजावा. हे जे बोलिले बघा काय सांगितलं, तू कर्मामध्ये परमात्मा आहे, कर्मच ब्रह्म आहे असं समजून भज. हे डॉक्टर लोकांना किती घाण काम करावं लागतं, परंतु त्यांना काय सांगितले, ही तुम्ही जी सेवा करताय ही ईश्वराची सेवा आहे. माणसाचं आपण कोणतंही कर्म माणसाचं करत नाही साहेब, पण दृष्टी झाली पाहिजे आपल्याला, ती दृष्टी भेटली पाहिजे. आपण कोणतेही कर्म करतो ते माणसाचं करत नाही. समाजसेवकाला झापड मारली होती त्यांनी, रामकृष्ण परमहंसांनी काय सांगितलं, समाजसेवक मी समाजाची एवढी सेवा केली, मी समाजाची तेवढी केली. समाजाची नाही केली, समाजाचं मूळ स्वरूप करावं कळावं त्याला. अजून ज्ञानेश्वरीतली एक ओळ बघा, बाबांची ओळ पाठ, तया सर्वात्मक ईश्वरा. मला तेवढी ओळ आली का बाबांची आठवण 100% होती, कारण ती बाबांची पाठ होती ना, पण माझी पाठ झाली त्याच्यामुळे. तया सर्वात्मक ईश्वरा, माणसाचं करत सर्वात्मक ईश्वरा. स्वकर्म कुसुमाची वीरा, फुलं नाही द्यावं लागत देवाला, हार नाही द्यावं लागत, स्वकर्मरूपी पुष्प त्याच्या चरणावर समर्पण करायची. मग पूजा केली होय आपारा तोषा लागी. मग तो जगन्नायक प्रसन्न होतो, वा 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 छान काम केलं. आणि मग तो ज्ञान देतो त्याला. ज्ञान काय देतो ते नाना तुम्ही, बघा. म्हणून एके पांडव हा स्वधर्म कवणे न सांडावा, सर्व भावे भजावा हाची एक. बघा म्हणून कर्म का न सांडावा, म्हणून एके पांडव हा म्हणून का गळास्तना जे ते ज्याले देखतायाचे जय अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. बघा जन्मकर्म अर्जुना, ते जन्मकर्म सफळ अर्जुना, गती निष्फळ जैसे का अभ्रपटल आकाकीचे. जर तुम्हाला सुटायचं असेल तर ते हागा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओ घ्याले. मग उचित का आपुले ओसंडावे. हे शरीर मिळाले ना, हे कर्म करायलाच मिळालेले, आणि ते कर्म आज नाही भोगलं तर उद्या म्हणजे कधी, दुसऱ्या जन्मात. हा मग त्यामुळे ते जर करायचं, जे हागा शरीर जरी झाले, हे शरीर कशाचं झाले तरी कर्तव्य ओघा आले. मग उचित ते आपले का ओसंडावे परिसपा सव्यासाची. अर्जुना तू एवढा हुशार आहे, मूर्ती लावून देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गा. अर्जुना तू एवढा हुशार आहे म्हणतो, मी लढाई करणार नाही, मी असं करणार नाही, माझ्या डोक्यातलं गेलं, मी धनुष्यबाण टाकलं आणि जातो मी संन्यासी होऊन राहतो. अरे गावंड्या, हे शरीरच जे ज्याच्यासाठी म्हणजे काय होती ओळ,
परीसपा सव्यासाची मूर्ती लावून देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गा. आपल्या वाट्याला आलेल्या कर्मात डोकं धरून बसण्यापेक्षा त्याचा काय करून टाकायचा, फैसला करून टाकायचा. ओळ क्रमांक किती चालू आहे, एलकर 148 148 55 म्हणजे किती मागे घेऊन चालले तुम्ही अजून. हा 48 पासून चालू आहे, रनिंग आहे त्याने. एखादा रोगी औषध घेण्याविषयी जो अधिक नियमितपणे तयार करतो त्या नियमितपणे तयार होतो तो औषध सेवनामुळे लवकरच लवकर मुक्त होऊन जातो. डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर डिस्चार्ज लवकर भेटेल त्याला. डॉक्टर म्हणतात जेवण करत जाणं, हा डॉक्टरांना सांगतोय, डॉक्टर जेवणच जात नाही. मग आता काय करायचं डॉक्टरने. मग टोचित राहायचं सारखं चालय. डॉक्टर सांगतात ते ऐकलंच पाहिजे. त्याप्रमाणे जो कर्मे बरं सांगताना बिले हुशारकीने सांगतो म्हणजे काय मोठेपणा करतं का. डॉक्टर जर असं डॉक्टरला आपण म्हणलं नाही जेवलं तर चालेल का, तो म्हणेल तू डॉक्टर आहे का, मी डॉक्टर आहे. त्याप्रमाणे जो कर्मे यथापूर्वक विधीपूर्वक योग्य हातवटीने लवकर करावी पा. त्याप्रमाणे जो कर्मे विधीपूर्वक योग्य हातवटीने लवकर करवी तो रजोगुण चंचलता तमोगुण पाप वासना समूळ नाहीशी होऊन जातील. कर्म टाकायचंच नाही, कर्म टाकलं का तो आळशी बनतो, रजोगुणी होतो, पाप वासनात्मक होतो. म्हणून मला आमच्या गावचे शास्त्री बाबा काय म्हणले, बरं आहे तुमचं बीजी शेड्यूल बिजी आहे ना, ते बरोबर. ते काय मराठीत वाक्य बोलले होते एक, आता शास्त्री बरोबर मी होतो, तुम्ही कुठं होते शास्त्री बाबांबरोबर, तुम्ही व्यस्त ते म्हणले व्यस्त आहे. ती लोक मोठी शास्त्री लोकांची भाषा वेगळी, तुम्ही व्यस्त आहे ना हे महत्वाचं. व्यस्त असलं का डोक्यात काही घुसणार नाही. म्हणून ते म्हणतात लवकरात लवकर जो कर्मी विधीपूर्वक योग्य हातवटीने लवकर करविल तो रजोगुण आणि चंचलता संपेल आणि तमोगुण पाप वासना नाहीशी होते. अथवा हिनकस सोन्यास एकामागून एक जेव्हा क्षराची पुटे देणे घडते तेव्हा त्याचा हिनकसपणा लवकरच नाहीसा होतो व सोने निर्दोष शुद्ध होते. सारखं त्याला क्षराचे पुटे म्हणजे त्याच्यावर मीठ टाकल्यासारखं, मैतीला जसं मीठ सोडतात तसं पेटावं म्हणून ना, जास्त चकाचक व्हावं म्हणून. त्याला जसं जेवढं चकाचक करणार तेवढं ते सोनं शुद्ध होऊन जाणार. त्याला सारखं साफ करत राहायचं. तशी आपल्या वाट्याला आलेली कर्म करतच राहायचं, रडायचं नाही. तसे निष्ठापूर्वक कर्माचे आचरण केले असता करत असताना कसं करायचं, सरकारी नोकर करतात तसं नाही काम करायचं. ते फक्त दिवस भरवायचं काम करतात. पण मालक दुकानदार कसं काम करतो, दुकानदार तसं काम करायचं, आपलं म्हणून करायचं. आपलं म्हणून केलं ना, मग निष्ठापूर्वक कर्माचे आचरण केले असता ते रज आणि तम याचा नाश करून सत्वशुद्धीचे प्रत्यक्ष दर्शन करून देते, म्हणजे अंतकरण शुद्ध होते. या कशा प्रश्नाचं उत्तर आहे माहिती आहे, 17व्या अध्यायाचा इंड झाला होता. काय होता, तुझी ब्रह्मज्ञानावर दृढ श्रद्धा पाहिजे तरच तू तरुण जाशील. आणि हे म्हणतात ब्रह्मज्ञानावर दृढ श्रद्धा राहणे एवढं सोपं नाही. अर्जुन म्हणतो हा मग तुला कर्म अडवायचे ना, मग ती कर्म भोगून सार आणि त्या कर्मामध्ये त्या ब्रह्मविद्येचा उपयोग करतो. म्हणून अर्जुना अंतकरण शुद्धी प्राप्त होण्याची इच्छा करणारा सत्कर्मे ही तीर्थाच्या योग्यतेस पावन करतात. ही कर्म काय सांगितली आपल्याला, तीर्थ. आपल्या वाटेला आलेली कर्म काय, ही ओळ किती महत्वाची. सजन कसा ही कर्म करत होता, काय म्हणून करत होता, तीर्थ. किंवा मगाशी बाबांचं वाक्य, स्वकर्म कुसुमाची विरा, देवाची पूजा करतोय तो. ही जे मोठे शेठ लोक आहेत, कट्ट्यात म्हणजे अब्जावधी त्यांच्याकडे पैसे, त्यांना काम सुद्धा करायची गरज नाही. ते कोणासाठी करतात, इतरांचं काम व्हावं म्हणून त्यांचं काम चालू आहे. इतर कोण आहे त्यांच्या दृष्टीने, तुम्ही जाऊन विचारा बरं. ते टाटा साहेब, रतन टाटा, का हो तुम्ही या सगळ्यांची कामं करता, दृष्टी असणार, ती दृष्टी असणार, त्याच्याशिवाय ती होऊ शकत नाहीत कामं. कारण का, अपेक्षा पण नाही. काय कोणी वाक्य सांगितलं होतं, हे नितीन गडकरींनी काय सांगितलं होतं की माझ्या घरी ते एकदा येत होते, त्यावेळेला मी त्यांना म्हणलं, त्यांना रस्ता सापडत नव्हता, तेव्हा म्हटले तुमच्या ड्रायव्हर साहेबांकडे द्या.
ते म्हणले ड्रायव्हर नाही, मी ड्रायव्हर आहे. अजून एक वाक्य दुसरं त्याच्या पुढचं एक, ड्रायव्हर नाही ना, अजून एक वाक्य सांगलं त्याने दुसरं पण. एवढी मोठी माणसं काय सेवा करतात, कशासाठी करतात? ती तीर्थांना, तीर्थ लेवलची आहेत कर्म जी आपल्या वाट्याला आलीत ना. आता हे चाललंय ना, हे आपलं तीर्थात स्नान करतोय, जे गंगे काय जे ज्ञान गंगे नहाले, नाहोनी पूर्णता जेवून झाले आणि शांती से आले पालव नव्हे. जेव्हा तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये नहाल तेव्हा शांतीला पालव नव्हे. आणि जेवूनी पूर्ण झाले, त्या ज्ञानगंगेमध्ये पूर्ण तृप्त झालो. डेकर परवा चाललं, डेकरवर डेकर, डेकरवर डेकर, आणि मग शांती से आले पालव. शांती या शब्दाचा अर्थ आहे आत्मज्ञान. हरिओम शांती. आता हा अशांत त्याला मैतीला गेलाय, त्याला म्हणतो याला शांत करू द्या. हा शांती या शब्दाचा अर्थ आहे आत्मज्ञान झाल्याशिवाय शांती नाही. तोपर्यंत त्याची काय राहणार, पळापळी राहणार. हां, कोण काय बोलतंय? हा बोलतो, काय बोलतो? हां, मोठ्याने म्हणायचं, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे. आत्म ते ज्ञान नाही ना, मग त्याच्यामुळं आपल्याला माणसं दिसणारी. तसे निष्ठापूर्वक कर्माचे आचरण केले असता रजतमाचा नाश करून सत्वशुद्धीचे प्रत्यक्ष दर्शन करून देते, म्हणजे अंतकरण शुद्ध होते. रजगुण बाद करतो, तमोगुण बाद करतो आणि शुद्ध सत्वाकडे नेतो. सत्वशुद्धीचे प्रत्यक्ष दर्शन, फक्त सत्व नाही, त्याच्या पुढची स्टेप, चौथा गुण. ओळ क्रमांक 58 पाहूया. तैसे निष्ठा केले कर्म, आणि शासकीय माणसाला तैशी निष्ठा निष्ठी केले कर्म. अशी मूर्ख लोक आहे त्या पदावर बसलेली. हे या भारताचं दुर्दैव आहे. ज्याला जी ड्युटी दिलेली ना, तो ती ड्युटीच करत नाही, ड्युटीवर गैरहजर आहे. मग बाबा म्हणले ड्युटीवर गैरहजर आहे, त्याला काय करायचं? त्याला सोळावरच पाठवायचा डायरेक्ट. ते म्हणले काय जगून त्यांचं उपयोग. तैशी निष्ठा केले कर्म, ते झाडी करून सत्वरज. ज्यावेळेला निष्ठेने जेव्हा कोणतं कर्म होतं, आपल्या अंगात असणारा सत्वगुण आणि रजतम धुवून जातो. आणि सत्वशुद्धीचे धाम डोळादावी, चारी धाम, हे चारी धाम गेलेल्यांना सुद्धा हे सत्वशुद्धीचे धाम माहीत नाही. तिथं जाऊन भांडणं करतील ते धामाला जाऊन. तिथं सत्वशुद्धीचे धाम डोळादावी, प्रत्यक्ष डोळ्याला आपल्याला त्याची वास्तव. मनोनी धनंजया सत्वशुद्धी गिवसिती या तीर्थाची असावया आली कर्मे. बघा, ती सत्वशुद्धी झाली की त्या कर्मांना तुमची काय किंमत आहे, त्या कर्मांची किंमत तीर्थाची लेवल आहे त्या कर्माला. सजन कसायचं ते मांस विकणं काम तीर्थात्मक आहे. जनाबाईच्या गवऱ्या टाकणे ना, आणि विकायला कोण होते? सजन कसायचं मांस विकायला कोण होतं? सजन कसाया विकू लागे. कसं काय म्हणजे देव काय करायचा? देव नोकर होता त्याच्याकडे आणि सांगायचा, अर्धा किलो टाक, पाव किलो टाक. नाही, त्याच्या तराजू जो होता ना शालिग्राम, तो असा होता, काट्यात ठेवलं का साहेब, समोरचं गिऱ्हाईक आलं, पाव किलो आलं, तो म्हणायचं टाका तुमच्या मनाने पाव किलो. आता आपल्याला सांगितले द्राक्षे घ्या तुमच्या मनाने, आपण किती घेणार? काटा पार खाली टेकच तोपर्यंत. त्यांनी जरी मोठा घडवरती काढला तरी काटा तेवढ्या काट्याचं जेवढं जास्त आलंय तेवढं दुसऱ्याला द्यावाला लागणार. आणि तेवढे केल्यानंतर पहिलीचे 2-4 तोंडात टाकलेली द्राक्ष आहेत, पण पिशवीत घेऊन निघाल्यानंतर सुद्धा त्याचा हिसाब कोण करणार? नाही सुटणार, सबका हिसाब होईगा. एवढं सुद्धा त्याच्या नजरेतून सुटणार नाही. कुठं आलो होतो आपण? शालिग्राम काठ. तर त्यांनी जर पाव किलो माहितलं ना, हा शालिग्राम त्यावेळेला पाव किलो वजनाचा व्हायचा. आणि 1 किलोचं गिऱ्हाईक आलं तर 1 किलो. ते कधी नाही म्हणले जर 1.25 किलो घेतलं तर 100ला 1.25 किलो देतो. जेवढं आहे तेवढं तो वजन व्हायचा. त्यांच्या सगळ्या व्यापारात कोण होता? देव. आणि आपल्या व्यापारात कोण नाही. आपण अशीच हिमपोटे, यांच्या समर्थाचे पोटे आम्ही जन्मलो. आपल्या व्यापारात कोण आहे? गाडी चंदूबाबा चालवतात.
ते आमच्या घरचे म्हणले उगाच बोलू नका, तुमच्या घरात पाणी कोण भरतं, देव कोण भरतो, दम द्या तर तेव्हा ध्यानात राहतं का? पाणी कोण भरतं, स्वयंपाक कोण करतो, गाव काका दम देतो तेव्हा राहतं ध्यानात आपल्या? नाही, त्यावेळेला पक्की भूमिका होऊन जाते. आपण अंडरटेकिंग, आमच्या अंडरटेकिंग राहायचं. हा अधिकाराचा दुरुपयोग आहे, हा अधिकाराचा दुरुपयोग आहे. म्हणून अर्जुना, अंतःकरण शुद्धी प्राप्त होण्याची इच्छा करणारा सत्कर्मे हीच तीर्थाच्या योग्यतेस पावन करतात. बघा, ही कर्म आहेत ना आपली, तीर्थरूप आहेत. आपण जे बघा बरं, काही काहींच्या याच्यानं आपण एखाद्या दशकरीला गेलो तर एखादा माणूस उठून म्हणतो, या म्हातारीची तिच्या सुनेने लई सेवा केली. काय म्हणून केलेली? ही मजा आहे का? पत्रात लिहितो तीर्थरूप आईवडिलांस, मजा आहे म्हणून लिहितोय ना, आपल्याला चांगलं लिहिता येते म्हणून. तीर्थरूप आईवडिलांस शिर साष्टांग दंडवत. असं वाटलं का आपल्या आई वडील तीर्थरूप आहे? माऊलींना वाटतं. बघा कर्म काय आहेत, तीर्थाच्या योग्यतेचं आलेलं उदाहरण आहे. माऊलींच्या आई त्यांना दिसत नाही आणि त्यांचे वडील वारकरी होते. त्यांनी त्या मुलीला पसंत केलं यांच्या आईला आणि मुलगा झालाय आणि थोड्याच काळात गेले निघून. कितवीला होते तुम्ही तेव्हा वडील गेले? हे 8 वर्षाचे असताना वडील गेले. हे पखवाद वाजवतात, हे गातात, हे कीर्तन करतात आणि हे उद्या ब्रह्मनाम आत्मसाक्षात्कार करून देणार त्या पोलादपूरच्या जनतेला. आणि त्यांचा मुलगा पखवाद वाजवतो, मुलगी कीर्तन करते. तीर्थाच्या लेवलला आली का नाही त्यांच्या वडिलांची कर्म? आता हा तीर्थे जाण निर्मळ सत्कर्मेची 59. तीर्थे नाही, ती वेगळी प्रवीण. सत्वशुद्धी घेऊसल्या तीर्थाची सावया आली कर्मे, तीर्थे बाह्य मुळक्षाळे कर्मे अभ्यंतरी उजळे. एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची, तुमची कर्मच तीर्थे आहेत. आणि हे गधडे स्वतः उधळत आणि दुसऱ्याला उधळायला होतील. यायचं का तुम्हाला? मस्तीला आहे ना. तू 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 पट्टी तू 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 त्याच्या 4 उराव बसल्याशिवाय तो तू तू बंदच करीत नाही. तोपर्यंत त्या पट्टीला शिवायचा प्रयत्न करतो आणि जोपर्यंत रग आहे तोपर्यंत देव पळवणारच आहे आपल्याला. आता हे बोललं तरी राग नाही येणार कोणाला, तुम्हाला सांगतो नाही राग येणार, कारण विषय चाललेला आहे तो. तुमचा विषय वेगळा चाललेला आहे. आमची कर्म सुद्धा तीर्थ आहे आणि तुम्ही तीर्थात असून तीर्थात नाही आहे. तुम्ही तीर्थात जाऊन तिकडून फोन करतो ना, हा एक पट्ट्या म्हणतो जायचं आहे आपल्याला, 20 दिवस गेलं का कामच झालं म्हणतो वर्षाचं. 20 दिवस जमेल एकदा पोटभर जेवून. चांगलं मार्गदर्शन भेटणं या जगात खूप अवघड आहे. आपलं महत् भाग्य आहे. आज सकाळचाच बुक्का घेऊन माऊली आले तुम्ही. बरं. म्हणून अर्जुना, अंतःकरण शुद्धी प्राप्त होण्याच्या आधी करणारास निष्ठापूर्वक बघ. म्हणून अर्जुना, अंतःकरण शुद्धी प्राप्त होण्याची इच्छा करणारास सत्कर्मे हीच तीर्थाच्या योग्यतेस पावतात. तीर्थांनी बाह्य मलाचे क्षालन होते. आता जाधव साहेबांची मला आठवण होती. तीर्थास जाऊन या तो काय केले, चर्म प्रक्षाळले वरीवरी. पण ते चर्म प्रक्षाळले वरीवरी त्याच्यातून बोध होत नाही. ते म्हणतात नुसती कातडी धुवून आलायस तू. त्याच्यातून जास्त क्लिअर होतं. चर्म प्रक्षाळले वरीवरी म्हणजे यांना असं वाटतं बाबा म्हणजे काहीतरी मोठं चांगलं सांगतात आपल्याला. तू नुसती कातडी धुवून आलेला आहेस, आत्मातला मैला तर तसाच घेऊन आलेला आहे. तीर्थांना बाह्य काय होतं, तीर्थाशी जाऊन या तो काय केले, चर्म प्रक्षाळले वरीवर कासयाने शुद्धी होईल. काय पुढचं प्रमाण आहे, ते वर्म वेगळे, आंतरशुद्धी कशाने होणार आहे. म्हणून अर्जुना, तीर्थांनी मलाचे क्षालन होते, बाह्य मलाचे, आणि कर्माच्या योगे अंतर्करण निर्मल अंतर्मल नाहीसा होतो. बाहेरून वर तीर्थाचा जातो आणि अंतरातून ना सत्कर्माने तीर्थ धुवून जातात. जाऊन या तीर्थात तो काय केले, चर्म प्रक्षाळलेवर अंतरीची शुद्धी कासयाने झाली. भूषण ते केले आपण माझी. भूषण त्या एखादा त्यानं
जर एखाद्याला मिळाला असेल राष्ट्रपती पुरस्कार पदक, तो पार त्याला येडा होस्तोपर्यंत त्याचा सत्कार करीत राहतील, येडा होस्तोपर्यंत सत्कार करीत. त्याला काही सुधरूच द्यायचे नाही. तो घरी जेवल का झोपल का नाही ते त्याच्या ध्यानात राहत नाही. त्याच्या डोक्यात एक राहणार काय, राष्ट्रपती पुरस्कार आपल्याला भेटलाय. वृंदावन फळ घोळेले साखरा, भितरी थारा मोडेची ना. बघा बरं, कारलं जे आतमधून ते सोडतंय, आपण कारल्यासारखे आहेत नाही. तुका म्हणे नाही शांती क्षमा दया, तोवरी कासा आहे फुंदा फुंदा. तुम्ही फुंदा फुंदी पाहिजे होतं खरं. पण ते म्हणले तुका म्हणे नाही शांती क्षमा दया, तोवरी कासा आहे फुंदा. तुम्ही नव्हतंच पाहिजे, काय पाहिजे होती, फुंदा फुंदी पाहिजे होती. त्याच्यातून जास्त क्लिअर होणार. अंतरची शुद्धी कासयाने झाली. प्रश्नचिन्ह भूषण ते केले जग. आपण लोकांच्या इकडे नुसता मोठेपणा मिळवण्यासाठीच आहे ना. महाराज म्हणून मोठेपणासाठी नाही व्हायचं. प्रवचन कीर्तन कोण आलं ते म्हणतात बरोबर आहे. कीर्तन प्रवचन करायचं पण मोठेपणासाठी नाही करायचं, आपली जिरवण्यासाठी करायचं, मस्ती जिरवण्यासाठी, बाकी दुसऱ्या नाही. आणि आपली मस्ती जिरली का नाही दुसऱ्याला पाठवायचं नाही लिंक, बघ माझी जिरली का नाही. आपली जिरून घ्यायची, दुसऱ्याला लिंक पाठवायची नाही. त्याने मस्का लावून म्हणलं पाहिजे लिंक पाठवा महाराज, लिंक पाठवा. तेव्हा तुम्ही कुठंतरी गाईचं दूध कधी पाणवून तिला सडाला सारखं गरम पाणी मार, उलटी पालटी मार, मग पाणवायची. तसा महाराज पाणवायचा आहे. महाराज एवढा लवकर पाणवत नाही. पण आपले महाराज तसे नाहीत. आपलं सद्भाग्य असे महाराज भेटलेत आपल्याला. ही जी मालिका आहे ना साहेब, हिला बळच हौस आहे जास्त. आई जशी त्या काट्याच्या कानफडात मारून बळच त्याला दूध पाजते, पे मुर्द्या, तसे आहे इकडं. पण ते मुर्द पेतच नाही, ते चावते अजून. असं सर्किट आहे. तीर्थांना बाह्य मलाचे क्षालन केले आणि याच्या योगे अंतकरण अंतर्मल नाहीसा होऊन शुद्ध होते. एवम सत्कर्मे हेच चित्तशुद्धीची तीर्थ होत. याच्याबद्दल सगळे अनभिज्ञ आहेत. या तीर्थाबद्दल कोणाला माहीत नाही. फक्त खिशात पैसे वळवळ करायला लागले का फिरायचं माणसाने. तहानीने पीडित झालेल्या मनुष्यास मारवाडच्या निर्जल प्रदेशात जसा झळेबरोबर एखादा अमृताचा पाण्याचा झरा सापडावा किंवा आंधळ्याच्या सुखार्थ त्याच्या डोळ्यात साक्षात सूर्य येऊन आपल्या तेजास प्रगट व्हावा, तसं झालं आपल्याला. आपण वाळवंटात फिरत होतो पण अमृताचा एक थेंबाचा शिंतोडा पडलेला आहे. आणि आंधळ्याच्या डोळ्यात कोण येऊन बसला, डायरेक्ट सूर्य येऊन बसला. नदीत बुडणाऱ्यास तारण्याकरता प्रत्यक्ष नदीच धावून यावी. म्हणजे बुडवायला कोण आली होती, मारणारा जेव्हा कैवारी होईल समजायचं ईश्वराची आपल्यावर कृपा आहे, तोपर्यंत नाही. एकदा सांगितलं होतं रावणाला, सांगितलं होतं रावणाला, तुम्हाला मुलगी झालेली आहे. मग त्याचं ते पाहिलं, काय म्हणतात ते, हां सांगा कोणत्या घराण्यात जाणार आहे. म्हणले भंगेच्या घराण्यात जाणार आहे, भंगेच्या. तो म्हणला काय म्हणता, ब्रह्मदेवाचं लिखित आहे. झालं. तो म्हणला कोणत्या घरात आलाय, त्या पोराला आणला पकडून आणि मारायला सांगितलं त्याला. जे मारायला गेले ते खुळखणी हसलं पोरग, हे मारायला हे रानटी आणि ते हसायला टाईम. त्याच्या मनात दया निर्माण केली. कोणी करील ते काय, बस त्यांनी फक्त काय केलं, त्याचा डावा पायाचा अंगठा तोडला आणि ते रक्ताने माखलेली त्याची कपडे आणून दिली. आणि मग लग्न जमल्यानंतर विशेष आमंत्रण ब्रह्मदेवाला, तुम्ही म्हटले होते ना बघा. आणि नंतर लग्नाच्या वेळेला झाले, म्हणले हा राजकुमार आहे, म्हणले नाही तो ते बंगायचाच पोरगा आहे म्हणले. कसं काय म्हणले, जाऊन चेक करा म्हणले, त्याचा डावा पायाचा अंगठा तुटलेला आहे. बघितलं तर बूट काढला, तेव्हा बूट घालीत होते का, डावा पायाचं अंगठाच गुल. ते म्हणले काय, राजे साहेब बाजूला घेतल्या त्या राजाला. पहिले म्हणले काय हो राजे, खरं काय तुमचा मुलगा आहे का, तुम्हाला काही शंका आहे का, थोडंसं डाऊट आहे. ठीक आहे म्हणले, रिअल फॅक्ट सांगतो, मला मुलगा नव्हता, मी निसंतान होतो, शिकारीला गेलो, तिथं पोरगे भेटले, एवढं लढीवाळ, मग त्याला सांभाळून राजकुमार घोषित केला. बरं. मग त्या मारेकऱ्यांना बोलवलं. ते म्हणले आम्हाला अभयदान द्या. आमच्यामध्ये ती कृपा निर्माण झाली आणि म्हणून ते सुटलं. म्हणजे जे विधीचं विधान आहे ना
ते त्याप्रमाणे आता हे मारायला गेले होते, पण त्याला काय झाले, त्याला राजकुमाराच्या पदावर पाठवलं. नदी बुडणाऱ्यास तारण्याकरता प्रत्यक्ष नदीच धावून आले. नदीत बुडणाऱ्याला कोण मदत करायला आले? नदी बाई आहे का? हा बाई आहे नदी बाई. नदी मोठी आणि त्याच्यातली एक बाई झाली. ती म्हणली याला हात धरून वर काढला. आज एकाने स्टेटस ठेवलं होतं भगवान बाबाने, म्हातारी 60-70 वर्षाच्या म्हातारीने पोहायला उडी मारली आणि आली एक राऊंड मारून. तो म्हणला आजी तुला पोहता येतं का? तशी ती गंगा बाहेर आली. गंगा ही नदी आणि बाई पण आहे. यमुना नदी बी आहे आणि बाई पण आहे. ही बाई म्हणणे हे आता आपल्या खोबडीत बसलंय ना म्हणून म्हणायचंय. गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या म्हणायला बाया आहेत, पण ते त्यांचं रूप घेतात वेळेला. भक्त पुंडलिकेला यांनीच त्यांच्या डोक्यात प्रकाश टाकला होता. ही लय बारीक सारी गोष्टी. ऐसे वर्म माझं दावी नारायणा. नदी बुडणाऱ्यास तारण्याकरता प्रत्यक्ष नदीच धावून यावी, किंवा पडणारा विषय जसा पृथ्वीलाच कळवळा येऊन तिने त्याला झेलावे. बघा, अथवा मरणारास मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावे. बघा, मरणारास मृत्यूनेच आयुष्य वाढवून दिले. कोणी? जो मरणार होता त्या मरणाराला मारणाराने काय केलं? आयुष्य वाढवून दिले. आणि हा पडायला लागला, म्हातारा पडायला लागला. तर लहान मुलगा पडतो ना तेव्हा 5 वर्षापर्यंत देव त्याचा सांभाळ करीत असतो. ती पृथ्वी त्याला झेलते. विष दिलं होतं प्रल्हादाला, पण अमृत झालं. अग्नीत टाकलं होतं, जिला जळायचं होतं. बघा, तिचं नाव आलंच आज. ती पण म्हणली मी आले पाहिजे महाराज. ती यालाच धरून बोलतो आता. याच्यात आलं होतं पहिली जोड, चुना लावायला पाहिजे साफ करण्यासाठी काच. तर हे चुना का काका म्हणतात. तर ते म्हणतात, ते नाही का म्हणतात, काही काही लोक म्हणतात सगळ्या माणसाला चुना लावून गेला. हा, पुढचे आलो इकडे का 62ला आहे बघा. असं पाहिजे. अशा कामठी ताई होत्या बरं का, त्या अशात पुढं बसायच्या आणि कुठं आलं का ते त्यांचं लक्ष ठेवायचं. कामठेताई होत्या बसायला इथं होत्या. आता ते गेलेत कामोठ्यालाच पाठवलं डायरेक्ट देवानी. त्यांचं काम झालं. त्याप्रमाणे पृथ्वीच त्याला कळवळा होते. पडणार आहे दगडावर पण तरी तरला. तुम्ही एवढे पॉवरफुल पाहिजे भक्तीमध्ये. गौतम बुद्ध म्हटले मी ध्यानाला बसलो होतो आणि मी ध्यानात पूर्णपणे एकजीव झालो आणि माझे जे पाया पडायला आले ते वरून चढत होते डोंगरावर आणि त्यांनी पाहिलं वरून एवढी मोठी शिळा निघाली. शिळा म्हणजे काय? दगड. अशी गोल गर. लोक म्हणले गौतम बुद्ध गेले आज. पण एवढी मोठी शिळा आणि त्याच्या अगोदर बारीक थोडीशी दगड आली आणि तिथं तिला ते स्पीडने आली ना, टक्कर झाली. टक्कर झाल्याबरोबर त्या मोठ्या गोल शिळेचे 2 भाग झाले आणि इथं गौतम बुद्ध बसले तर असे दोन्ही निघून गेले आणि खाली गेले. मग त्यांना येऊन वाचवलं. हो बाबा तुम्हाला लागलं नाही का? बघा फक्त अंगठ्यालाच लागले, थोडं रक्त आले. म्हणले ते म्हणून वाचले तुम्ही? म्हणले माझा अंगठाच तेवढा चिंतनात नव्हता. तो अंगठा जर चिंतनात असताना तेवढी सुद्धा नसती लागली. आता आपल्याला एवढे फटके वाजतात म्हणजे समजायचं आपण पूर्ण चिंतनात आहे, तरी सुद्धा शुद्धीवर येत नाही आपण. त्या अहो ती दारू पिलेली बरी, त्यांची तरी उतरती सकाळची, अजून आपली उतरत नाही. त्या पृथ्वीलाच कळवळा येऊन तिने झेलावे, किंवा मरणारास मृत्यूनेच आयुष्य वाढून द्यावे. त्याप्रमाणे मुमुक्षुस कर्मापासून होणारी बद्धता ती कर्मानेच दूर करावी. बघा, कर्म टाकून चालले. 2 गट सांगितले. एक म्हणले कर्म करायला नको, त्या कर्मातले लचांडे म्हणून टाकून गेले. एकाने सांगितलं कर्म करायचं पण कर्माच्या फळाची आसक्ती नाही. नको कर्म करायचं आणि फळाची अपेक्षा नाही, ते टाकून चालले. ते म्हणले नाही, त्यानेच तुम्ही कर्म टाकून सुटत नाही, कर्म करून माणूस सुटतो. अथवा हे अर्जुना, रसायन करण्याची ज्यास युक्ती माहीत आहे त्याने वैद्याने ज्याप्रमाणे मारक जे विष त्यास रसायनाने शुद्ध करून त्याचे अमृत करून दिले, तर मरत असलेल्या मनुष्याचे प्राण रक्षण करतात. ते जे मरण जे विष आहे, पण ज्याने त्याच्याकडे तो वैद्य आहे त्याने त्याच्यामध्ये अमृत टाकलं आणि विषाचं काय केलं? अमृत केलं. होईल का असं? आपलं तेवढा इतका भरोसा आला पाहिजे. विष दिलं मीराबाईला, विष. तो राजा तिला माराय टपलेला, तिचा धीर विष दिलेला आहे. तिला तिची सांगते प्रसाद म्हणून दिला, वहिनी घ्या प्रसाद.
चालेल म्हणले. पण तिची सहेली सांगती दाशी नका विष आहे. त्याने काय दिलंय मला? प्रसाद दिलाय. प्रसादाच्या दिवशी पेढा पण चालतो, एकादशी असली तरी सत्यनारायणाचा शिरा बी चालतो. तुम्ही काय म्हणून खाणार आहे ते त्या दिवशी? जर कल्पना केली साप आहे तर साप डसला तर वीज चढते, आणि कल्पना शिरा खाताना जर प्रसाद म्हणले तर तरी पण शहाणे म्हणतात पेढा आहे, मैदा असतोय त्याच्यात, मैदा असणार मैदा, त्याचं तू पॉवर पाहिजे तुझ्यामध्ये. अमृताचं काय करायला येऊ शकतं? काय भुकायची वेळ राखी जगन्नाथू, आधणी घातल्या हरळ, अमृताची होती तांदूळ. दगडी शिजायला घातली दगडी, पण देवाच्या मनात याचं पोट भरायचे तर दगडीचे काय होतील? बासमती तांदूळ होतील, आणि त्याचं पोट भरेल. त्यास मीराबाईला विष पाजलं होतं. अजून कोणाला पाजलं होतं? भक्त प्रल्हाद. नवऱ्याने सांगितलं तुला मी सांगतो याला विष पाज. पाजणार काही? पाजील काही? नवऱ्याने सांगितलं विष पाज मुलाला. पाजील का नाही? पाजलं पाहिजे त्याने. हां, तिने तिचा धर्म पाळला पाहिजे. तिने पाजलं, चालेल. तुम्ही जन्माला घातलं, तुम्ही म्हणले मारतं तर मारा भाऊ, आपलं काय. परशुरामाला सांगितलं आईला खल्लास कर. करायला पाहिजे का नाही? आईला खल्लास करायलाच पाहिजे. वडील खुश झाले, अरे सांगितलं तसंच ऐकतो तू. बरं तुला काय पाहिजे? माझ्या आईला परत जिवंत करा, आणि परत तिच्या डोक्यात राहून देऊ नका, नाही तर म्हातारपणी ती परत उकरून काढली आणि मला मारलं होतं. तिच्या डोक्यात पण नाही राहिलं पाहिजे का परशुरामाने मारलं, ती विसरली पण पाहिजे आणि जिवंत पण झालं. काय युक्ती बघा बरं, कर्म हाताळण्याची युक्ती कळाली पाहिजे आपल्या. त्याप्रमाणे धनंजय कर्माचरणाच्या युक्तीने कर्म केली असता ती स्वरूपाने बंधन करणारी असणारी. आता ही पायी पातक लागलं असतं का नाही? मातृहत्येचं पातक लागलं का परशुरामाला? उलट पितृची ऑर्डर हे केली, त्याच्यामुळे त्याला एक वेगळाच आशीर्वाद भेटला आणि म्हातारी पण जिवंत झाली. त्याप्रमाणे धनंजया कर्माचरणाच्या युक्तीने कर्म केली असता, त्याप्रमाणे धनंजया कर्मचरणाच्या युक्तीने कर्म केली असता स्वरूपाने बंधन असणारी कर्मेही मुक्त करण्यास कारणीभूत होतात. कारण ती कर्मे सुद्धा कोण आहेत माहिती आहे? ती पण ब्रह्मरूपच आहे. या जगात काहीच वेगळं नाही. देव सोडून एवढी तसूभर सुद्धा जागा नाही, एवढी सुद्धा रिकामी जागा नाही, एवढा तो भरलेला आहे. मग कर्म तरी काय? तर अर्जुना या युक्तीने कर्म केले असता ते कर्मच कर्माचा नाश करते. लोहाही लोहे को काटताय. म्हणून अर्जुना या युक्तीने कर्म केले असता ती कर्मच कर्माचा नाश करते. ती युक्ती कोणती? ती तुला आता उत्तम रीतीने सांगतो. 65 क्रमांकाची ओळ काय होती बघा. आता तेची हातवटी तुझं सांगो गोमटी, जया कर्माते किरीटी. कर्मची रुसे, रुसे शब्दाचा अर्थ काय? दूर होतं. कर्मानेच आपल्याला कर्मापर्यंत नेलंय, आणि ते कर्म केलं का ते कर्मापासून आपल्याला लांब घेऊन जातं. कर्म रुसून जातं आपल्यापासून बाजूला. 65 पर्यंत सगळ्या घ्यायच्यात. श्लोक वाचू, आपल्याकडे 2-3 मिनिटं आहेत. पण हे श्लोक क्रमांक 6. पण हे अर्जुना, ही कर्मे सुद्धा कर्तृत्व अभिमान व फले टाकून करावीत असे माझे निश्चित मत आहे. कशी करायची ती कर्मे? एवढ्यावरच थांबू आपण. बघा, पण हे अर्जुना, ही कर्मे सुद्धा कर्तृत्व अभिमान व फल टाकून. बघा 90 आली कर्मेचे उरा. मग अग्निकुंडे विजय घातले, ती जेवी अंकुरदशीस मुकली, तेवी न फळताचे अर्पिली. त्या कर्तृत्वाभिमान नाही घ्यायचा. त्या कर्माचा कर्तृत्वाभिमान घेतला तर त्याचं भोक्तृत्व भोगावंच लागेल. मी केली ना. बघा बरं, टिळक काय म्हणले? मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरपले वेचणार नाही. आणि जर केली तर कर्तृत्वाभिमान ठेवला तर ती भोगावं लागतील. हे अर्जुना, ही कर्मे सुद्धा कर्तृत्व अभिमान व फले टाकून. कर्तृत्वाचा अभिमान पण नाही घ्यायचा. मी केलं, मी केलं, मी केलं. कीर्तन करायचं आपणच, पण आपण नाही केलं. जो म्हटला होता नको करू त्याला म्हणायचं बाबा तुम्हीच करून घेतले. लय खुश होतो तो. पुढच्या वेळेला लगेच दुसरी पण तारीख लावतो आपली. त्यांना खुश करायचं, करता आलं पाहिजे आपला. त्याला गोड बोल्या नाही म्हणत, वास्तविक आहे. कोण आहे त्यांच्यामध्ये सुद्धा? सगळ्यांमध्ये जर देवे तर त्यांच्यामध्ये कोण देवे? ही दृष्टी आपल्याला भेटली पाहिजे. आणि आपण त्या अँगलनी चालवले. ही कर्मे सुद्धा कर्तृत्व अभिमान व फले टाकून. कर्तृत्व केलं, मी केलं नाही, आणि मग जरी फळ मिळालं तरी घेतलं तरी त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. कर्मफल टाकून करावी असे माझे निश्चित उत्तम मत आहे. हे बस टाईम झाला आपल्याला, आपण थांबूया.
ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 6 वाचून थांबते. उद्या पण आपण आहेत 25 26 2 दिवस आहे. 27 28ला आपल्याला सुट्टी आहे, इथे सुट्टी आहे 27ला, आणि 28ला मावशींचं कीर्तन आहे. त्यावेळेला आपल्याला पण उद्या आणि परवा ज्ञानेश्वरी असणारे. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके देवी हे भाग्यज्ञ दोषावे दोषोनी मर्यावे पसाय दाने जय काळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी अतिमारो भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जेवाची रतो तेला रोग प्राणी जातो वर्षाचा सगळा मंगळी ईश्वर निष्ठांची माती आहे. अनवरतो मंडळी भेट तुला भूता चला कल्पतरुचे आरो शेखराची बामणीचे गाव गोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांचन मार्तंड देता पहिन ते सर्वाही सदा सज्जना सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी त्रिलोकी गजिद्वारी पुरुषीरा पंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय भुवावेजी ये तमये श्री विश्वेश्वरा हो आहुरीरदान बसाहो येने वरे ज्ञान देव सुद्या झाला येने वरे ज्ञान देव सुद्या झाला येने वरे ज्ञान देव सुद्या झाला. हरि ओम शांती शांती.